नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 8वीच्या विज्ञानाचा 14वा धडा बघणार आहोत. तो म्हणजे उष्णतेचे मापन व परिणाम. म्हणजेच काय की नॉर्मली उष्णतेचे मापन, उष्णता कशामध्ये मापली जाते आणि त्याचे परिणाम काय होतात. म्हणजेच काय की एखाद्या गोष्टीमधून किंवा एखाद्या पदार्थामधून उष्णतेचं वहन झाल्यानंतर त्याचे काय परिणाम होतात, काय नाही, ह्या सगळ्या गोष्टी काय करायचं आपल्याला अनुभवायच्या आहेत. ओके, मग बघा आता यामध्ये जर विचार करायला गेलो तर बघा आता आपल्याला उष्णता कोणकोणत्या स्रोतापासून मिळते. आता उष्णता कोणकोणत्या स्रोतापासून मिळते. सर्वात जास्त उष्णता आपल्याला सौर उष्णता भेटते, म्हणजे सूर्यापासून भेटते. ओके, परत नंतर त्या ठिकाणी आपल्या घरातला गॅस झाला, परत नंतर हवेतील उष्णता झाली किंवा नॉर्मली काडी पेटी किंवा हे. ओके, यांच्यामधून आपल्याला काय भेटते, उष्णता भेटते. ज्यावेळेस आपण काय करतो, लाकूड कोळसा काय करतो, जाळतो, त्यावेळेस आपल्याला उष्णता भेटते. किंवा गॅस पेटवतो त्यावेळेस आपल्याला काय भेटते, उष्णता भेटते. आता जी काय गॅस पेटवल्यानंतर त्याची उष्णता कशामध्ये जाणार आहे, पाण्यामध्ये जाते. कशामध्ये जाते, पाण्यामध्ये जाते. किंवा आता बघा बर्फाचं तापमान कसं आहे, खूप कमी आहे आणि आजूबाजूचं तापमान कसं आहे, जास्त आहे. त्यामुळं आजूबाजूचं जे काही तापमान आहे ते तापमान कशामध्ये जाणार आहे, या ठिकाणी बर्फ काय करणार आहे, स्वतःमध्ये घेणार आहे. त्यावेळेस त्याची उष्णता म्हणजेच काय की वाढणार आहे आणि बर्फ काय होणार आहे, वितळणार आहे. ओके, या फॉर्ममध्ये. मग बघा आता उष्णता स्थानांतरित कशी होते. आता उष्णता जी काय स्थानांतरित आहे म्हणजेच काय की नॉर्मली म्हणजे काय उष्णतेचं स्थानांतरण जे आहे, जास्त उष्णतेकडून कमी उष्णतेकडे काय होते, त्या ठिकाणी उष्णतेचं स्थानांतरण होते. आणि उष्णतेचे कोणकोणते परिणाम तुम्हाला माहिती आहे. उष्णतेचे कोणकोणते परिणाम किंवा नॉर्मली ज्यावेळेस उष्णता काय होते त्या ठिकाणी वाढली जाते, त्यावेळेस त्या ठिकाणी जे काय पदार्थाला उष्णता दिली जाते त्याचे तापमान काय होते, त्या ठिकाणी बदलते. ओके, उष्णता काढून घेतली, तापमान काय होते, कमी होते. हे त्याचे काय परिणाम आहेत. मग बघा आकृती 14.1 मध्ये उष्णतेचे परिणाम दाखवलेले आहेत. बघा या ठिकाणी गॅस पेटवला, गॅस पेटून त्याच्यावरती पाणी ठेवलं तर त्यावेळेस ते पाणी गरम होतंय. इथं बर्फ वितळतोय. इथं परत नंतर काय होते बघा की नॉर्मली आग लागते आणि त्याच्या आजूबाजूचं तापमान काय होतंय, वाढतंय. परत नंतर या ठिकाणी तापमान वाढल्यामुळं आकाशामध्ये बलून काय होतो, उडतो किंवा फुगा त्या ठिकाणी उडतो. मग बघा आता या ठिकाणी आपण मागील इयत्तांमध्ये पाहिले आहे की उष्णता ही एक प्रकारची ऊर्जा आहे. उष्णता काय एक प्रकारची ऊर्जा आहे आणि जी अधिक तापमान असलेल्या वस्तूकडून कमी तापमान असलेल्या वस्तूकडे प्रवाहित होते. म्हणजेच काय की नॉर्मली अधिक तापमान असलेल्या वस्तूकडून कमी तापमान असलेल्या वस्तूकडे काय होते, ती वाहते किंवा प्रवाहित होते. तिला बरोबर अंडरलाईन करून ठेवा. म्हणजेच काय की नॉर्मली एक प्रकारची ऊर्जा आहे जी की अधिक तापमान असलेल्या एक वस्तूकडून कमी तापमान असलेल्या वस्तूकडे काय होते, त्या ठिकाणी प्रवाहित होते. ओके, मग बघा आता या ठिकाणी जर विचार करायला गेलो तर एखाद्या वस्तूचे तापमान हे ती वस्तू किती उष्ण किंवा किती थंड आहे हे दर्शवते. म्हणजेच काय की नॉर्मली आता एखाद्या वस्तूमध्ये उष्णता किती आहे हे दाखवण्यासाठी कशामध्ये आपण वापरतो, तापमान हे एक त्याचं काय एकक वापरते किंवा नॉर्मली तापमानामध्ये ती उष्णता आपल्याला सांगता येते. म्हणजेच एखाद्या वस्तूचे तापमान हे ती वस्तू किती उष्ण किंवा किती थंड आहे हे दर्शविते. आता थंड वस्तूचे तापमान उष्ण वस्तूच्या तापमानापेक्षा कसे असते, कमी असते. कारण की या ठिकाणी बर्फाचा विचार करा. आता बर्फाचं तापमान हे आजूबाजूच्या हवेच्या तापमानापेक्षा कसं आहे, कमी आहे. ओके, या फॉर्म मध्ये. म्हणजेच बघा आईस्क्रीमचे तापमान हे चहाच्या तापमानापेक्षा कसं असणार आहे, कमी असेल. ओके, कारण की त्या ठिकाणी आता इथं जर विचार केला तर चहाचं तापमान जास्त आहे कारण त्याला जास्त उष्णता दिली आहे. ओके, आणि आईस्क्रीमचं तापमान कमी आहे कारण की त्याच्यातून उष्णता काय केली, काढून घेतलेली आहे. म्हणजेच काय की नॉर्मली एखाद्या पदार्थामध्ये उष्णता किती आहे हे कशावरून कळते, आपल्याला त्याच्या तापमानावरून कळत असतं. ओके, मग बघा नेक्स्ट बघा आपण ही पाहिले आहे की उष्णता दिल्यास वस्तूचे प्रसरण होते. प्रसरण होते म्हणजेच काय की नॉर्मली वस्तू फुगल्या जाते. आता ज्यावेळेस उष्णता दिली जाते बघा, म्हणजेच काय की उष्णता दिल्याने वस्तूचं काय होते, प्रसरण होते. आता एखादं एक्झाम्पल जर आपल्याला बघायचं झालं तर त्या ठिकाणी कोणतं एक्झाम्पल, जसं की बघा आता ज्यावेळेस साखर आहे. ओके, आता साखर आपण जर ज्यावेळेस त्याला उष्णता दिली तर त्याचं म्हणजेच काय की आकारमान थोडंसं काय होणार आहे, वाढणार आहे. किंवा नॉर्मली बर्फ आहे, बर्फाला उष्णता दिली की बर्फ काय होतो, प्रसरण पावतो. काय होतो, प्रसरण पावतो. किंवा नॉर्मली पाण्याला ज्यावेळेस पाण्याला उष्णता दिली जाते त्यावेळेस पाण्याची वाफ होते, म्हणजे पाणी काय होते, प्रसरण पावते. म्हणजेच काय की नॉर्मली त्याच्यामध्ये असणारे जे काही रेणू आहेत एकमेकांपासून कसे जातात, दूर जातात. ओके, आता बर्फाचं पाण्यात रूपांतरण होणं म्हणजे बर्फ स्थायी होय आणि पाणी कसं आहे, द्रव आहे.
बर्फाचं म्हणजेच काय की नॉर्मली कशामध्ये द्रवामध्ये रूपांतरण होतंय, म्हणजे त्याच्यामधले जे काही बंध आहेत ते बंध काय होतात, तुटतात, म्हणजे त्या ठिकाणी ते काय होतात, प्रसरण पावतात. ओके, या फॉर्म मध्ये. परत नंतर साखरेला उष्णता दिल्यानंतर त्याच्यामधून पाणी बाहेर पडते, म्हणजे त्याचं काय होते, प्रसरण होते. किंवा नॉर्मली जे काय आईस्क्रीम आहे, आईस्क्रीमला उष्णता दिल्यानंतर ती काय होते, विरघळते. ओके, म्हणजेच काय की नॉर्मली त्याला काय म्हणतो आपण, प्रसरण म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण, प्रसरण असं म्हणतो. मग बघा, आणि वस्तू थंड केल्यास तिचे आकुंचन होते, म्हणजेच काय की नॉर्मली वस्तूमधलं जर तापमान आपण काढत गेलो तर त्या वस्तूचं काय होतंय, आकुंचन होते. जसं पाण्यातलं तापमान काढत गेलो तर त्याचं रूपांतर बर्फात होते. किंवा आईस्क्रीम मधलं तापमान काढत गेलो तर त्याचं पण तापमान कशामध्ये होणार, त्या ठिकाणी स्थायूमध्ये होणार आहे. म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, आकुंचन असं म्हणतो. परत नंतर बघा, तसेच बघा, उष्णतेमुळे द्रव्याचे अवस्थांतर होते, म्हणजेच काय की नॉर्मली द्रव्याचे जे काही द्रव्य आहे, ओके, त्याचं काय अवस्थांतर होते. अवस्थांतर म्हणजेच काय की एका अवस्थेमधून दुसऱ्या अवस्थेमध्ये जाते. म्हणजे ज्यावेळेस उष्णता देऊ, ज्यावेळेस मी बर्फाला उष्णता देईल, त्याची स्थायू, आता बर्फ कसा आहे, स्थायू आहे, आणि त्याचं रूपांतरण कशामध्ये होणार आहे, पाण्यामध्ये होणार आहे. म्हणजे पाणी कसं आहे, द्रव आहे. परत नंतर आणखीन त्या पाण्याला उष्णता दिली तर त्याचं रूपांतरण कशामध्ये होणार आहे, वाफेत होणार आहे. म्हणजे कशामध्ये होणार आहे, वायूमध्ये होणार आहे. द्रवाचं रूपांतरण कशामध्ये होईल, वायूमध्ये. ओके, म्हणजेच काय की नॉर्मली ज्या वेळेस ओके उष्णतेमुळे त्या ठिकाणी द्रव्याचे अवस्थांतर होते, एका अवस्थेमधून दुसऱ्या अवस्थेमध्ये जाते. स्थायू असेल तर द्रव्य, आणि द्रव्य असेल तर कशामध्ये जाणार आहे, वायूमध्ये जाणार आहे. आणि समजा त्याची उष्णता काढून घेतली तर वायूचं रूपांतर द्रवात, आणखीन उष्णता काढून घेतली तर त्या ठिकाणी द्रवाचं रूपांतर स्थायूमध्ये होणार आहे. म्हणजे या फॉर्म मध्ये. बघा, आता उष्णतेचे एसआय एकक जूल. ओके, त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा. उष्णतेचे जे काही एसआय एकक आहे ते या ठिकाणी काय आहे, जूल, व सीजीएस एकक हे काय आहे, त्या ठिकाणी कॅलरी हे आहे. काय आहे त्या ठिकाणी, कॅलरी हे आहे. बघा, मग जे काय उष्णतेचं एसआय एकक, आता हे एकक बरोबर लक्षात ठेवायचं. तुम्ही जोपर्यंत शिकताय तोपर्यंत तुम्हाला हे कामाला येणारच आहे. ओके, अशा ज्या गोष्टी त्या कधीही बदलत नसतात. ओके, मग बघा, उष्णतेचे जे काही एकक आहे ते काय आहे, जूल, व सीजीएस एकक काय आहे, सीजीएस मधील एकक काय, कॅलरी हे आहे. काय आहे त्या ठिकाणी, कॅलरी हे आहे. आणि एक कॅलरी उष्णता किती, कशाच्या बरोबर असते, 4.18 जूल एवढी असते. किती असते, एक कॅलरी बरोबर, तिथं लिहून ठेवा वाटल्या साईडला असं, एक कॅलरी बरोबर 4.18 जूल. काय असते, 4.18 जूल एवढी असते. म्हणजेच काय की नॉर्मली उष्णतेचं जे काय सीजीएस एकक आहे ते किती, काय आहे, कॅलरी आहे. आणि एक कॅलरी बरोबर काय असते, 4.18 जूल एवढं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं. परत नंतर बघा, नेक्स्ट आता यामध्ये जर आपण जर विचार करायला गेलो तर बघा, 1 ग्राम पाण्याचे तापमान 1 डिग्री सेल्सिअसने वाढवण्यासाठी, समजा आता बघा 1 ग्राम पाणी घेतलंय मी. ओके, म्हणजेच काय की नॉर्मली जसं की 1000 ग्रॅमचा 1 किलोग्रॅम बनतो, तसं फक्त 1च ग्रॅम पाणी घेतलंय. आता 1 ग्राम पाण्याचे तापमान 1 डिग्री सेल्सिअसने काय करायचंय, वाढवायचे. काय करायचंय, 1 डिग्री सेल्सिअसने काय करायचंय, वाढवायचंय. बघा, वाढवण्यासाठी लागणारी ऊर्जा ही 1 कॅलरी ऊर्जा असते. काय असते त्या ठिकाणी, 1 कॅलरी ऊर्जा असते. कारण की 1 डिग्री सेल्सिअस तापमान 1 ग्राम पाण्याचं वाढवायचंय तर त्या ठिकाणी त्याला 1 कॅलरी ऊर्जा काय करावं लागते, खर्च करावी लागते. ओके, या फॉर्म मध्ये. मग बघा, आता इथे उदाहरणं दिलेत. कधी कधी आपल्याला परीक्षेमध्ये उदाहरणं सुद्धा विचारतात आणि ही उदाहरणं सोडवता येणं खूप गरजेचं आहे. मग बघा, आता या ठिकाणी उदाहरण काय दिले, 1.5 किलोग्राम पाण्याचे तापमान. ओके, बघा, आता पाण्याचं जे काय 1.5 किलोग्राम पाणी आहे त्याचं तापमान, म्हणजेच काय करतं, 1.5 किलोग्राम आहे त्याचं वस्तुमान आहे पाण्याचं. ओके, तापमान किती आहे, 15 डिग्री सेल्सिअस पासून 45 डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढवण्यात किती ऊर्जा लागेल. आता हे जशाला तसे गणित तुम्हाला त्या ठिकाणी 10वीला पाहायला भेटतात, 9वीला पाहायला भेटतात किंवा नॉर्मली आणखीन तुम्हाला 11वी 12वीला हे गणित पाहायला भेटतात. एवढंच आहे की ते इंग्रजीमध्ये असणार आहे. ओके, त्यामुळे हे बरोबर करणं गरजेचं आहे. मग बघा, 1.5 किलोग्राम पाण्याचे तापमान 15 डिग्री सेल्सिअस पासून ते 45 डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढवण्यात किती ऊर्जा लागेल. ओके, किती ऊर्जा लागेल हे आपल्याला काय करायचं त्या ठिकाणी बघायचंय. आणि उत्तर कॅलरी व जूल या दोन्ही मध्ये त्या ठिकाणी द्या. मग आता बघा, पाण्याचं वस्तुमान दिलंय, म्हणजेच काय की 1 किलोग्रॅम म्हणलं, ग्रॅम म्हणलं किंवा किलोग्रॅम म्हणलं की वस्तुमान आहे. मग आता पाण्याचं वस्तुमान किती या ठिकाणी, 1.5 किलोग्रॅम. आता 1.5 किलोग्रॅम म्हणजे किती, 1 किलोग्रॅम, आणि वरती किती, 500 ग्रॅम.
आता 1 किलोग्रॅम मध्ये किती ग्रॅम असतात? 1000. आता 1000 ग्रॅम अधिक 500 ग्रॅम म्हणजे काय होणार आहे त्या ठिकाणी? 150, म्हणजेच काय की नॉर्मली 1500 ग्रॅम त्या ठिकाणी होणार आहे किंवा 1500 ग्रॅम होईल. परत नंतर आता तापमानातील बदल. आता तापमानात किती बदल होणार आहे? कारण की पहिल्यांदा पाण्याचं तापमान किती आहे? 15 डिग्री सेल्सिअस आहे आणि त्याचं तापमान कुठपर्यंत घेऊन जायचं आपल्याला? 45 डिग्री सेल्सिअस पर्यंत घेऊन जायचंय. तर एकूण फरक किती होणार आहे? 30 डिग्री सेल्सिअसचा होणार आहे. मग बघा आता तापमान वाढीसाठी आवश्यक ऊर्जा. आता तापमान वाढीसाठी आवश्यक ऊर्जा काय असणार आहे बघा त्या ठिकाणी? बघा आवश्यक ऊर्जा कॅलरीमध्ये काढायची. मग पाण्याचे वस्तुमान, पाण्याचं वस्तुमान किती आहे या ठिकाणी? 150 म्हणजेच काय की 1500 ग्रॅम गुणिले परत नंतर तापमानात वाढ किती आहे? 30 ग्रॅम. ओके, 30 डिग्री सेल्सिअस. आता या दोघांचा ज्यावेळेस आपण गुणाकार करू त्यावेळेस आपल्याला 45,000 ओके कॅलरी एवढी काय ऊर्जा आपल्याला काय करावी लागते? खर्च करावी लागते. हे कशामध्ये काढलं आपण? कॅलरीमध्ये. आता आपल्याला कशात काढायचे? जूल मध्ये काढायचे. मग बघा आता या ठिकाणी मग आता 45,000 कॅलरी, मग आता असे किती जूल लागतील? तर त्या ठिकाणी बघा 45,000 गुणिले आपल्याला काय करावं लागेल? 4.18 करावं लागेल. कारण की 1 कॅलरी बरोबर काय आहे त्या ठिकाणी? 4.18 जूल एवढे. म्हणून त्याचा काय करतो आपण? गुणाकार करतो आणि या दोघांचा गुणाकार या ठिकाणी किती येईल? 1,88,100 जूल एवढी ऊर्जा त्या ठिकाणी त्याला द्यावी लागेल किंवा एवढी ऊर्जा त्या ठिकाणी खर्च करावी लागेल. ओके, त्यावेळेस ते तापमान 15 डिग्री सेल्सिअस पासून ते 45 डिग्री सेल्सिअस पर्यंत जाणार आहे. परत नंतर नेक्स्ट बघा दुसरं एक्झाम्पल. ओके, आता हे जे एक्झाम्पल्स आहे ते बरोबर तुम्हाला घरी गेल्यानंतर प्रॅक्टिस करायची, तरच तुम्हाला ते बरोबर समजणार आहेत, नाहीतर तोपर्यंत समजणार नाही. ओके, परत नंतर नेक्स्ट बघा आता दुसरं उदाहरण. आता 300 कॅलरी उष्णता. बघा 300 कॅलरी उष्णता दिल्यावर पाण्याचे तापमान 10 डिग्री सेल्सिअसने वाढते. ओके, आता 300 कॅलरी उष्णता दिल्यानंतर पाण्याचं जे काही तापमान आहे ते किती डिग्री सेल्सिअसने वाढते? 10 डिग्री सेल्सिअस वाढत असल्यास पाण्याचे वस्तुमान किती? पाण्याचं वस्तुमान काय करायचं मला त्या ठिकाणी काढायचं आहे. मग बघा आता दिलेली उष्णता किती आहे? 300 कॅलरी आहे आणि तापमानातील बदल किती आहे? 10 डिग्री सेल्सिअस आहे. पाण्याचं वस्तुमान मला काय करायचे? काढायचे. मग आता वरती फॉर्म्युला आपण बघितला होता तोच फॉर्म्युला या ठिकाणी वापरायचा. मग उष्णता बरोबर पाण्याचे वस्तुमान गुणिले तापमानातील वाढ. हे वरती आपण इथं काय केला? फॉर्म्युला बघितला बघा हा वाला. ओके, जो काय अगोदरच्या ह्याच्यामध्ये आपण तो बघितला ह्या गणितामध्ये, तसाच काय करायचा इथं खाली वापरायचा. मग बघा आता उष्णता किती दिली आहे? 300 कॅलरी एवढी दिली. पाण्याचं वस्तुमान काढायचे म्हणून त्याला मी m मानतो आणि गुणिले तापमानात वाढ काय होणार? 10 डिग्री सेल्सिअस न होणार आहे. आता इकडे 10 कशामध्ये आहेत? गुणाकारात. इकडे गेल्यास भागाकारात, म्हणजे 300 भागिले 10 काय होईल या ठिकाणी? म्हणजेच काय की नॉर्मली 30 ग्राम त्या ठिकाणी पाण्याचं वस्तुमान जे असणार आहे ते किती असणार आहे? 30 ग्राम असेल. आता हा फॉर्म्युला बरोबर लक्षात ठेवायचा आहे किंवा सूत्रही बरोबर लक्षात ठेवायचंय की उष्णता बरोबर पाण्याचे वस्तुमान गुणिले पाण्यात बघा तापमान वाढ. ही बरोबर काय करायचं? लक्षात ठेवायचं आहे. त्या ठिकाणी उष्णता बरोबर पाण्याचे वस्तुमान ते कशामध्ये असणार आहे? ग्राम मध्ये असेल गुणिले तापमानातील वाढ. ओके, या फॉर्ममध्ये बरोबर काय करायचं? लक्षात ठेवायचं आहे. चला नेक्स्ट बघा आता उष्णतेचे स्रोत. म्हणजेच काय की नॉर्मली सोर्सेस ऑफ हीट. आपल्याला उष्णता कुठून कुठून मिळते? आता पहिलं जर बघितलं तर सूर्य. बघा सूर्य हा पृथ्वीला मिळणाऱ्या उष्णतेचा सर्वात मोठा स्रोत आहे. म्हणजेच काय की सर्वात जास्त उष्णता कुठून भेटते आपल्याला? या ठिकाणी सूर्यापासून भेटते. आता सूर्याच्या केंद्रापाशी ओके जे काय सूर्याच्या केंद्रापाशी होणाऱ्या केंद्रकीय एकीकरणामुळे न्यूक्लिअर फ्युजनमुळे बघा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उष्णता काय होते? त्या ठिकाणी निर्माण होते. आणि केंद्रकीय एकीकरण प्रक्रियेमध्ये हायड्रोजनच्या केंद्रकांचा संयोग होऊन जे काय हायड्रोजन आहे हायड्रोजनच्या केंद्रकाचा संयोग होऊन, आता पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण बघितले याच्या अगोदरच्या धड्यामध्ये, म्हणजेच काय नॉर्मली म्हणजे काय संयोजित बंध आपण बघितले. ओके, संयोजित बंध. ओके, तर तसे बंध निर्माण होऊन त्या ठिकाणी हेलियमची केंद्रके तयार होतात व त्यातून ऊर्जा काय होते? निर्मिती होते. म्हणजेच काय की ऊर्जा काय होते? बाहेर पडते. मग बघा आता ह्यातील काही ऊर्जा प्रकाश व उष्णतेच्या स्वरूपात पृथ्वीपर्यंत पोहोचते. म्हणजेच काय याच्यामध्ये जी काय उष्णता आहे किंवा ऊर्जा आहे प्रकाश आणि उष्णतेच्या स्वरूपामध्ये काय होते? या ठिकाणी पृथ्वीपर्यंत पोहोचते. म्हणून उष्णतेचा पहिला स्रोत काय या ठिकाणी? सूर्य आहे आणि सूर्यापासून पृथ्वीला सर्वात जास्त त्या ठिकाणी उष्णता मिळते. परत नंतर दुसरा स्रोत आहे पृथ्वी. पृथ्वी स्वतःच एक स्रोत आहे. मग बघा पृथ्वीच्या केंद्रातील तापमान अधिक असल्याने, पृथ्वीचं जे काही केंद्रक आहे ओके पृथ्वीच्या केंद्रात तापमान अधिक असल्याने
त्या ठिकाणी बघा पृथ्वी देखील उष्णतेचा स्रोत आहे आणि या उष्णतेस भूऔष्णिक ऊर्जा म्हणतात. काय म्हणतो त्याला आपण? भूऔष्णिक ऊर्जा असं म्हणतात. त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा. कधी कधी असं विचारलं जातंय की पृथ्वीपासून जी काही ऊर्जा मिळते किंवा उष्णता मिळते तर त्या उष्णतेला काय म्हणतात? तर त्याला काय म्हणतो आपण? भूऔष्णिक ऊर्जा असं म्हणतो. परत नंतर नेक्स्ट आहे रासायनिक ऊर्जा. बघा लाकूड, कोळसा, पेट्रोल इत्यादी इंधनांच्या ज्वलनात इंधनांची ऑक्सिजन बरोबर रासायनिक प्रक्रिया होऊन उष्णता काय होते? निर्माण होते. म्हणजे आता हे रोजच्या रोज जीवनामध्ये आपण बघा लाकूड जाळतो किंवा कोळसा जाळतो किंवा पेट्रोल जाळतो, त्यावेळेस त्या ठिकाणी इंधनांच्या ज्वलनात इंधनांची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होऊन त्या ठिकाणी आपल्याला रासायनिक अभिक्रिया काय होते? त्या ठिकाणी म्हणजेच काय की होऊन उष्णता मिळते. ओके, म्हणजेच काय की रासायनिक ऊर्जा, हिला काय म्हणतो आपण? रासायनिक ऊर्जा असं म्हणतो. परत नेक्स्ट आहे विद्युत ऊर्जा. आता बघा विद्युत ऊर्जा वापरून उष्णता निर्माण करण्याचे अनेक प्रकार, जसे बघा विजेची इस्त्री. आता मला सांगा, ज्यावेळेस आपण कपड्यांना इस्त्री करतो त्यावेळेस इस्त्री कशी होते? गरम होते, म्हणजेच त्या ठिकाणी उष्णता निर्माण होते. परत नंतर विद्युत शेगडी, म्हणजेच काय की स्वयंपाक करण्यासाठी पण आपण काय करतो? शेगडीचा वापर करतो इत्यादी तुम्ही दैनंदिन जीवनात पाहिलेच आहेत. म्हणजे विद्युतही उष्णतेचा काय आहे? स्रोत आहे. म्हणजे काय विद्युत आहे ती पण काय आहे? एक प्रकारचा उष्णतेचा स्रोतच आपल्याला पाहायला भेटतो. परत नंतर नेक्स्ट आहे बघा अणुऊर्जा. बघा काही मूलद्रव्यांच्या जसे युरियम, बघा युरेनियम, परत नंतर थोरियम इत्यादी अणूंच्या केंद्रकांचे विभाजन केले असता अत्यंत थोड्या कालावधीतच प्रचंड ऊर्जा व उष्णता त्या ठिकाणी आपल्याला काय होते? निर्माण होते आणि अणुऊर्जा प्रकल्पात ही प्रक्रिया वापरली जाते. म्हणजेच काय की याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण अणुऊर्जा प्रकल्प कुठे आहे, म्हणजेच काय की नॉर्मली मुंबईला तारापूर या ठिकाणी आपण ते त्या ठिकाणी बघितलेलं आहे. त्याची प्रक्रिया कशी होते कशी नाही, म्हणजेच काय की युरेनियम, थोरियम त्याच्यावरती प्रोटॉनचा मारा केला जातो. परत नंतर 3 प्रोटॉन त्यांच्यामधून बाहेर पडतात. परत नंतर सगळ्या गोष्टी, परत नंतर ऊर्जा तयार होते, त्यांची एक चेनच चालते, ती चेन काय केली जाते? परत कंट्रोल केली जाते. ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये बघितलेल्या आहेत. परत नंतर आता 6वा स्रोत म्हणजे हवा पण एक प्रकारचा काय? उष्णतेचा स्रोत आहे. बघा आपल्या सभोवताली असलेल्या हवेत देखील बरीच उष्णता सामावलेली असते. म्हणजेच काय की खूप सारी उष्णता त्यामध्ये आपल्याला पाहायला भेटते. हे पण त्याचे काय ऊर्जेचे स्रोत, उष्णतेचे स्रोत आहेत. आता हे स्रोत बरोबर काय करायचे? लक्षात ठेवायचे आहेत. कधी कधी विचारतात की खालीलपैकी कोणते उष्णतेचे स्रोत आहेत, आणि त्यामध्ये कधी कधी हवा दिलं जाते आणि तुम्हाला वाटतं हवेमधून कुठे उष्णता भेटणार आहे, पण हवेमध्ये सुद्धा उष्णता असते. ओके, या फॉर्ममध्ये. परत नंतर नेक्स्ट आहे आता तापमान. आता तापमान कशाला म्हणतात कशाला नाही, बघा की एखादी वस्तू किती उष्ण किंवा किती थंड आहे. म्हणजेच काय की नॉर्मली बघा की एखादी वस्तू किती उष्ण किंवा किती थंड आहे ही आपण त्या वस्तूला हात लावून पाहू शकतो, परंतु आपल्याला जाणवणारी उष्णता किंवा उष्ण किंवा थंड ही संवेदना सापेक्ष असते. बघा म्हणजेच काय की नॉर्मली आता काही जणांना काय की नॉर्मली आता प्रत्येकाला काही जणांना उष्णतेची सवय असते, त्यावेळेस त्यानं जास्त तापमानाच्या भांड्यामध्ये हात जरी घातला तर काय होणार आहे? तेवढं त्याला पोळणार नाही. पण त्याच ठिकाणी एखादा लहान लेकरू आहे त्यानं जर हात जर घातला तर हात कसा असतो? नाजूक असतो, त्या ठिकाणी त्याला इजा होऊ शकते. ओके, म्हणजेच आता ही कशी एक संवेदना कशी सापेक्ष आहे. म्हणजेच काय की नॉर्मली ती व्यक्तिगणित कशी होणार आहे? बदलणार आहे. पण याचं मापन पण आपल्याला करावं लागणार आहे. म्हणजेच आता या ठिकाणी बघा 3 भांडे दिलेत, भांडे अ, परत नंतर भांडे क आणि भांडे ब, याच्यामध्ये हे केलेलं आहे. मग बघा आता 3 भांड्यांमध्ये बघा जरी दोन्ही हात एकाच भांड्यातील पाण्यात म्हणजेच एकाच तापमानाच्या पाण्यात बुडवलेले असले तरी उजव्या हाताला ते पाणी थंड जाणवेल व डाव्या हाताला तेच पाणी कसं जाणवेल? या ठिकाणी गरम जाणवेल. म्हणजेच काय की नॉर्मली हे पाणी कसं जाणवणार आहे? म्हणजेच काय की थंड जाणवेल आणि हेच पाणी कसं जाणवणार आहे? गरम जाणवेल. ह्याचे कारण आहे बघा, आहे त्याचा विचार करा. बघा मग याचे काय कारण आहे? बघा वरील कृतीवरून तुमच्या लक्षात आले असेल की केवळ स्पर्शाने एखाद्या वस्तूचे किंवा पदार्थाचे तापमान आपण अचूकपणे सांगू शकत नाही. मला सांगा, पाण्यामध्ये आपण हात घातला, ओके, त्यावेळेस पाणी कमी थंड आहे, त्यावेळेस म्हणजे काय की कमी तापलेलं आहे, त्यावेळेस आपण हात घालू शकतो. पण उकळीच्या पाण्यामध्ये आपण हात घालू शकतो का? नाही. त्यावेळेस आपण त्याचं तापमान सांगू शकतो का? नाही. म्हणजे काय की अचूकपणे आपण त्याच्यामध्ये हात घालून त्याचं तापमान आपण सांगू शकत नाही. मग बघा तसेच जास्त गरम किंवा थंड वस्तूस हात लावल्याने इजा होण्याची देखील शक्यता असते. म्हणून तापमान मोजण्यासाठी आपल्याला
उपकरणाची गरज भासते. कशाची गरज भासते? उपकरणाची गरज भासते. आणि तापमापी, त्यालाच आपण काय म्हणतो? थर्मोमीटर असं म्हणतो. हे तापमान मोजण्यासाठीचे उपकरण आहे. म्हणजेच काय की तापमान मोजण्यासाठी याचा उपयोग केला जातो. आणि तुम्ही मागील येथे तापमापी बद्दल वाचले आहे. आणि या पाठात आपण तापमापीच्या रचनेविषयी जाणून घेणार आहोत. म्हणजेच काय की नॉर्मली जे काय उष्णता कशी मापली जाते आणि ती कशात मापली जाते, तर कशामध्ये मापली जाते? तापमापी मध्ये मापली जाते. आणि परत तापमानासाठीच सांगितलं जातं. मग बघा नेक्स्ट आता उष्णता व तापमान, त्यालाच आपण काय म्हणतो? हीट अँड टेम्परेचर असं म्हणतो. आता उष्णता आणि तापमान याच्यात फरक आहे. कारण की जेवढी आपण उष्णता देऊ तेवढं तापमान काय होणार आहे? वाढणार आहे. जेवढी उष्णता काढून घेऊ तेवढं तापमान काय होणार आहे? कमी होणार आहे. म्हणजेच बघा उष्णता व तापमान यात काय फरक आहे? बघा पदार्थ हा अणूंपासून बनलेला असतो. कशापासून बनलेला असतो? अणूंपासून बनलेला असतो. आणि हे आपल्याला माहित आहे. बघा आता या ठिकाणी बघा आकृती क्रमांक अ, ब आणि क काय केले दिलेली आहे. मग बघा आता उष्ण वायूमध्ये या ठिकाणी हालचाल होताना दिसते, थंड वायूमध्ये हालचाल होताना दिसते. आणि इथं स्थायू पण दिलाय, त्याच्यामध्ये पण अणू दाखवलेले आहेत. बघा पदार्थातील अणू सतत गतिशील असतात. म्हणजेच काय की एखादा पदार्थ आहे त्याच्यातील अणू काय असतात? त्या ठिकाणी सतत गतिशील असतात. त्यांच्या गतीज ऊर्जेचे एकूण प्रमाण हे त्या पदार्थातील उष्णतेचे मापक असते. तर बघा तापमान हे अणूच्या सरासरी गतीची ऊर्जा, बघा सरासरी गतीज ऊर्जेवर अवलंबून असते. म्हणजेच काय की नॉर्मली आता हे अणू त्या पदार्थामध्ये किती फास्टली मूव्ह करतात, किती फास्टली फिरतात, किती जलद गतीनं फिरतात याच्यावरून त्याचं तापमान अवलंबून असते. म्हणून गतीज ऊर्जा म्हणजेच काय की नॉर्मली ती किती फास्टली मूव्ह होतात, किती फास्टली काय होतात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. म्हणून दोन वस्तूंतील अणूंची सरासरी बघा गतीज ऊर्जा समान असल्यास त्यांचे तापमान कसे असते? समान असते. म्हणजेच काय की समजा दोन वस्तू आहेत माझ्याकडे आणि त्या एका वस्तूचं तापमान आणि दुसऱ्या वस्तूचं तापमान म्हणजे त्याच्यातली अणू कसे असतील? त्या ठिकाणी समान गतीचे असतील. तर त्यावेळेस त्या दोन्ही यांचं तापमान कसं असते? समान असते. हे आपण असं म्हणतो. बघा आकृती 14.3 मध्ये अ व ब मध्ये अधिक तापमान व त्यापेक्षा कमी तापमानाच्या वायूंतील अणूंची गती क्रमशः दाखवली आहे. म्हणजेच काय की नॉर्मली आता या ठिकाणी जर बघितलं बघा अणूंना जोडून दर्शवणाऱ्या बाणांची दिशा व बघा लांबी अनुक्रमे बघा अणूंच्या वेगाची दिशा, बघा वेगाची दिशा व परिणाम काय करते त्या ठिकाणी दाखवते. आता उष्ण वायूमध्ये जर बघितलं तर त्या ठिकाणी वेग कसा असणार आहे? जास्त असेल. कारण की बघा या ठिकाणी बाण कसे दाखवलेत? मोठे दाखवलेत. पण ज्यावेळेस एखादा पदार्थ थंड आहे त्यावेळेस त्या ठिकाणी त्यांची जी काही गती आहे ती किंवा वेग कसा असणार आहे? कमी असणार आहे. म्हणून या ठिकाणी त्यांचे बाण कसे लहान दाखवलेत. व उष्ण वायूतील अणूंचा वेग थंड वायूतील अणूंच्या वेगापेक्षा कसा असतो? अधिक असतो. त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा. जी काय उष्ण वायूतील अणूंचा वेग, ओके, जे काय उष्ण वायूतील अणूंचा वेग, ओके बघा उष्ण वायूतील अणूंचा वेग हा थंड वायूतील अणूंच्या वेगापेक्षा कसा असतो? अधिक असतो. म्हणजेच काय की नॉर्मली ज्या वेळेस एकदम म्हणजे काय थंड एका ग्लासमध्ये थंड पाणी आहे आणि दुसऱ्या ग्लासमध्ये गरम पाणी आहे, तर जे काय जास्त गरम पाणी आहे त्याच्यामध्ये जे काही अणू आहेत त्यांचा वेग कसा असणार आहे? जास्त आपल्याला पाहायला भेटणार आहे. कारण की त्याला उष्णता दिल्यामुळे त्या ठिकाणी ते प्रसरण पावले आणि प्रसरण पावल्यामुळे त्या ठिकाणी त्यांचे अणू काय होतात? त्या ठिकाणी फिरतात. ओके या फॉर्ममध्ये. परत नंतर नेक्स्ट बघा आता बघा आता आकृती क. आता आकृती क चा जर विचार जर केला म्हणजे या आकृतीचा जर विचार जर केला तर बघा मग आता आकृती क मध्ये स्थायी वस्तूतील अणूंचा वेग बघा बाणांद्वारे दाखवलेला आहे. म्हणजेच काय की क या वस्तूमध्ये बघा आता नॉर्मली जे काय आता स्थायी वस्तू आहे जसं की एखादा दगड असेल किंवा नॉर्मली त्या ठिकाणी साखर असेल म्हणजे ते कसं एकदम स्थायी होय. आता याच्यामध्ये अणू असणार आहे. आता यांचे अणूचा जो काही वेग आहे बघा जागच्या जागी दाखवा. इकडे गेलाय, परत इकडे गेलाय, परत नंतर इकडे गेलाय. पण त्यांची स्थिती बदलली का? एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेले का? नाही गेले, जागच्या जागीच आहेत बघा. म्हणजेच बघा या ठिकाणी बघा स्थायूतील अणू त्यांच्यामधील परस्पर बलाने बांधलेले असतात. म्हणजे त्यांच्यामध्ये जे काय परस्पर बल आहे त्या बलाने काय झालेले असतात? बांधलेले असतात. त्यामुळे आपल्या स्थानावरून विस्थापित होत नाहीत. म्हणजेच काय की नॉर्मली आपल्या स्थानावरून हे विस्थापित झालेले दिसायलेत का? नाही, त्याच ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. मग बघा
उष्णतेमुळे आपल्या स्थिर जागेवरच ते आंदोलित होतात म्हणजे काय, जागच्या जागी व्हायब्रेट होतात. म्हणजे काय, जागच्या जागी त्यांच्यामध्ये काय होते, व्हायब्रेशन होते. जसं मोबाईलचं व्हायब्रेशन होतंय तसंच त्या ठिकाणी जागच्या जागी त्याचं व्हायब्रेशन होतंय, आंदोलित होतात. ओके. आता जितके स्थायू बघा, स्थायूचे तापमान अधिक बघा तितका त्यांचा दोलन वेग अधिक असतो. म्हणजेच काय की जास्त प्रमाणामध्ये काय, जेवढं त्याचं तापमान जास्त वाढेल, जास्त स्थायूचं तापमान अधिक होईल, तसं त्यांच्यामध्ये व्हायब्रेशन पण काय होणार आहे, जास्त होणार आहेत. परत नंतर समजा अ व ब ह्या एकाच पदार्थापासून बनलेल्या दोन वस्तू आहेत. म्हणजेच काय की नॉर्मली अ आणि ब इथं जर विचार जर केला तर या दोन्ही वस्तू एकाच पदार्थापासून बनलेल्या आहेत. तर बघा त्या ठिकाणी अ चे वस्तुमान ब च्या वस्तुमानाच्या दुप्पट आहे. समजा काय झालं, अ चं जे काय वस्तुमान आहे ब च्या वस्तुमानाच्या दुप्पट आहे. म्हणजेच अ मधील अणूंची संख्या ही ब मधील अणूंच्या संख्येच्या कशी आहे, दुप्पट आहे. कारण की अ चे वस्तुमान ब च्या वस्तुमानाच्या दुप्पट आहे. म्हणजे काय, ब ही अ पेक्षा कशी वस्तू लहान आहे. आता वस्तू लहान आहे म्हणजे त्या ठिकाणी अणू पण कसे असतील, कमी असतील. म्हणजेच बघा अ मधील अणूंची संख्या ही ब मधील अणूंच्या संख्येच्या कशी आहे, दुप्पट आहे. जरी अ व ब चे तापमान समान असले म्हणजे त्यातील अणूंची सरासरी गतीज ऊर्जा समान असली तरी अ मधील अणूंची एकूण गतीज ऊर्जा ब मधील अणूंच्या एकूण गतीज ऊर्जेच्या कशी असेल, दुप्पट असेल. म्हणजेच जरी अ व ब चे तापमान समान असले तरीही अ मधील उष्णता ही ब मधील उष्णतेपेक्षा कशी असेल, दुप्पट असेल. कारण की नॉर्मली अ ही वस्तू मोठी आहे आणि ब ही वस्तू कशी आहे, लहान आहे. आता अ ही वस्तू म्हणजे काय, समजा ही अ वस्तू आहे. ओके, समजा ही कशी आहे, अ ही वस्तू आहे. आता ही अ वस्तू ओके, आता ही अ वस्तू काय झाली, ब पेक्षा दुपटीने कशी आहे, मोठी आहे. म्हणजे बघा अ वस्तू लहान आहे, ब म्हणजेच काय की ब वस्तू लहान आहे अपेक्षा, म्हणजे त्याच्या ब मध्ये मला सांगा अणू कमी आहेत. आता अणू कमी आहेत तर त्या ठिकाणी त्यांच्यामधलं तापमान पण कसं असणार आहे, कमी असणार आहे. ओके, या फॉर्म मध्ये आलं लक्षात. चला नेक्स्ट बघा. आता एक करून पहा म्हणते बघा, एकाच आकाराच्या दोन ओके अ व ब स्टीलची भांडी घ्या. म्हणजेच काय की नॉर्मली एकाच आकाराच्या दोन काय करायचं आपल्याला, अ व ब स्टीलची काय करायची, त्या ठिकाणी भांडी घ्यायची आहेत. परत नंतर बघा अ मध्ये थोडे पाणी भरा. अ मध्ये काय करायचं आपल्याला, दोन म्हणजे काय, थोडं पाणी भरायचं. समजा या ठिकाणी मी भांडे काढतो आता. ओके, हे दोन भांडे केले, ह्याला काय, ह्या भांड्याला काय नाव देतो, अ आणि ब. आणि समजा या दोघांचा आकार सारखाच आहे. ओके, त्याच्यामुळे माझी काही ड्रॉइंग तेवढी काही चांगली आली नाही. ओके, सध्या पुरतं लक्षात राहू द्या. बघा अ मध्ये थोडे पाणी भरा व ब मध्ये त्याच्या दुप्पट पाणी भरा. आता अ मध्ये मी थोडं पाणी, एवढंच पाणी टाकतो आणि ब मध्ये काय करायचं, त्याच्या दुप्पट. म्हणजेच काय की एवढं पाणी भरतो, आता त्याच्या दुप्पटच आहे समजा. ओके, बघा दुप्पट पाणी भरा. दोन्ही भांड्यातील पाण्याची तापमान समान आहे हे सुनिश्चित करा. म्हणजेच काय की दोन्ही भांड्यातील, म्हणजे अ भांड्यातील हे अ भांड आहे आणि परत नंतर हे ब भांड आहे आणि दोघांमधलं तापमान कसं आहे, सारखंच आहे. ओके, मग बघा आता एक स्पिरिट दिवा घेऊन बघा अ व ब मधील ओके पाण्याचे तापमान 10 डिग्री सेल्सिअसने वाढवा. म्हणजेच काय की दोघांचं म्हणजे खालून काय द्यायचं, याला उष्णता द्यायची आहे. ओके, बर्नरने उष्णता द्यायची आणि परत नंतर 10 डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढवायचे. मग बघा दोन्ही भांड्यातील तापमान बघा वाढवण्यासाठी तुम्हाला सारखाच वेळ लागला का. म्हणजेच काय की सारखाच वेळ आहे का, त्यामध्ये काय करायचे बघायचं आहे. मग बघा आता इथं जर विचार जर केला, ब मधील पाण्याचे तापमान वाढवण्यास तुम्हाला अधिक वेळ लागला असेल. कारण की नॉर्मली बघा अ मध्ये जेवढं पाणी आहे त्याच्या दुप्पट पाणी कशामध्ये, ब मध्ये आहे. म्हणून ब मध्ये म्हणजे काय की ब या बर्नरला जास्त वेळ त्या ठिकाणी आपल्याला लागणार आहे. म्हणजेच समान तापमान वाढीसाठी तुम्हाला ब ला अधिक उष्णता द्यावी लागली. म्हणजेच काय की नॉर्मली अधिक उष्णता त्या ठिकाणी आपल्याला द्यावी लागते. अर्थात अ व ब मधील पाण्याचे तापमान समान असून, म्हणजेच काय की नॉर्मली अ आणि ब ह्या दोन्ही म्हणजेच काय की भांड्यांमधील पाण्याचे तापमान समान असून देखील ब मधील पाण्यातील उष्णता ही अ मधील पाण्यातील उष्णतेपेक्षा कशी असेल, अधिक असेल. कशी असेल त्या ठिकाणी, म्हणजेच काय की जास्त असेल. कारण की त्या ठिकाणी म्हणजेच काय की ब मध्ये जे काय पाणी आहे त्याचं आकारमान ओके ते कसं आहे, जास्त आहे. आता आकारमान जास्त आहे तर त्याच्यामध्ये अणूंची संख्या पण कशी असणार आहे, जास्त असेल. आता अणूंची संख्या जास्त आहे तर उष्णता धरून ठेवण्याची क्षमता पण कशी असेल, जास्त असेल. ओके, बघा तापमान मोजण्यासाठी सेल्सिअस म्हणजेच काय की नॉर्मली बघा या ठिकाणी डिग्री सेल्सिअस कशा कशाचा वापर केला जातो, सेल्सिअस, परत नंतर फॅरानाइट
ओके, त्याला डिग्री फॅरनहाइट असं म्हणतो. आणि केल्विन के ही एकके वापरतात. त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा. तापमान मोजण्यासाठी किंवा तापमान मोजण्यासाठी कशा कशाचा विचार केला जातो त्या ठिकाणी? सेल्सिअस, फॅरनहाइट आणि परत नंतर केल्विन ही एकके त्या ठिकाणी वापरली जातात. परत नंतर बघा, केल्विन हे एकक शास्त्रीय प्रयोगांमध्ये वापरतात. म्हणजेच काय की नॉर्मली केल्विन ही एक जे एकक आहे शास्त्रीय प्रयोगांमध्ये, जिथे एकदम स्टँडर्ड प्रयोग केले जातात त्याच्यामध्ये केल्विन वापरले जाते. तर इतर दोन्ही एकके दैनंदिन व्यवहारात व्यवहारात वापरतात. या तिन्ही संबंधी संबंध खालील सूत्राने आपल्याला दाखवता येतो. हे सूत्र बरोबर काय करायचे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजेच काय की F - 32/9 बरोबर C/5. म्हणजेच या ठिकाणी केल्विन, आता ही एक सूत्र आपल्याला बरोबर लक्षात ठेवायचंय. याच्यावरती पण आपल्याला गणित विचारले जातात. आणि केल्विन बरोबर K बरोबर C + 273.15. काय या ठिकाणी हे पण सूत्र आपल्याला बरोबर काय करायचे लक्षात ठेवायचं आहे. ज्यावेळेस आपल्याला एखादं केल्विन मध्ये आपल्याला तापमान काढायला सांगतील त्यावेळेस खालचं सूत्र, आणि ज्यावेळेस आपल्याला फॅरनहाइट किंवा सेल्सिअस मध्ये काढायला सांगतील त्यावेळेस वरचं सूत्र वापरायचं आहे. मग बघा, F - 32/9 आणि C/5. मग बघा, आता शेजारील तक्त्यात काही विशिष्ट तापमाने सेल्सिअस, फॅरनहाइट व केल्विन या 3 एककांत दिली आहेत. ती वरील सूत्राप्रमाणे आहेत हे आढळून पहा. काय पडताळून पहा व रिकाम्या जागा योग्य क्रमाने लिहा. आता त्या ठिकाणी सगळं काय ते रिकाम्या जागा, ओके, आपण तेवढं आता करत बसणार नाही. जेवढं आहे तेवढं आपण त्यामध्ये बघू. समजा आता पाण्याचा उत्कलन बिंदू, जर आपल्याला पाण्याचा उत्कलन बिंदू आपल्याला माहिती आहे, पाणी हे 100 डिग्री सेल्सिअसला उकळते. कशामध्ये उकळते? 100 डिग्री सेल्सिअसला उकळते. पण तेच जर या ठिकाणी जर विचार केला फॅरनहाइट मध्ये ती किती होणार आहे? 212 फॅरनहाइट मध्ये काय डिग्री फॅरनहाइट, आणि केल्विन मध्ये बघितलं तर 373 केल्विन फॅरनहाइट. परत नंतर बघा, पाण्याचा गोठण बिंदू म्हणजेच काय की पाणी 0 डिग्री सेल्सिअसला काय होते त्या ठिकाणी गोठते, बर्फात रूपांतरण होते. आणि परत नंतर फॅरनहाइट मध्ये जर विचार केला तर 32 डिग्री फॅरनहाइट, आणि केल्विन मध्ये जर विचार केला तर 273 फॅरनहाइटला काय होते पाण्याचं रूपांतरण बर्फामध्ये होते, गोठते. परत नंतर कक्ष तापमान किती आहे? म्हणजेच काय की 23 डिग्री सेल्सिअस आहे. म्हणजेच काय की सामान्य तापमान. ओके, त्याच फॅरनहाइट मध्ये बघितलं तर त्या ठिकाणी 72 फॅरनहाइट आहे, आणि केल्विन मध्ये बघितलं तर 296 फॅरनहाइट आहे. ओके, आता हे तुम्हाला पाऱ्याचा उत्कलन आणि पाऱ्याचा गोठण बिंदू हे तुम्ही नंतर काय करा सोडून बघा. ओके, जमतंय का? म्हणजेच काय की तुम्हाला ते जमलं पाहिजे. ओके, चला नेक्स्ट बघा. मग आता सोडवलेली उदाहरणं थोडंसं आपण त्या ठिकाणी बघूया. मग आता या ठिकाणी 68 फॅरनहाइट हे तापमान सेल्सिअस व केल्विन या एककांत किती असेल? म्हणजेच काय की आता 68 फॅरनहाइट आहे. आता याचं रूपांतर आपल्याला कशामध्ये करायचंय? सेल्सिअस मध्ये करायचे आणि केल्विन मध्ये करायचे. मग बघा, आता फॅरनहाइट मधील तापमान किती या ठिकाणी? F बरोबर 68 आहे. मग बघा, सेल्सिअस मधील तापमान काढायचे आणि परत नंतर केल्विन मध्ये तापमान काय करायचं आपल्याला केंद्र दर्शवतो ते काढायचं आहे. मग पहिल्यांदा त्या ठिकाणी आपण सेल्सिअस मधलं काढून घेऊयात. आता आपल्याला तापमान कशामध्ये दिले? फॅरनहाइट मध्ये दिले. मग पहिल्यांदा मी सूत्र हे आपलं पहिलं सूत्र मी काय करतो वापरतो, F - 32/9 आणि C/5. ओके, ज्यावेळेस आता मी F ची किंमत इथे ठेवतो, ओके, त्यावेळेस त्या ठिकाणी इकडे 5 कशामध्ये आहे? भागाकारात आहे. इकडे गेल्यास कशामध्ये जाईल? गुणाकारात जाईल. म्हणजे गुणाकारात 5 होईल. म्हणजे या फॉर्म मध्ये C बरोबर 5 गुणिले, आता 68 मधून 32 काढले तर किती उरतात? 36 भागिले किती? 9. परत नंतर 9 1 9 9 18 9 3 27 9 चौक 36 आणि 4 पंचे 20 डिग्री सेल्सिअस. म्हणजेच काय की नॉर्मली सेल्सिअस मध्ये जर आपण बघितलं तर किती येणार आहे? 20 डिग्री सेल्सिअस. आणि परत नंतर केल्विन मध्ये काढायचे. मग केल्विन बरोबर काय सूत्र आहे? C + 273.15. आता सेल्सिअस मध्ये किती आले? 20 डिग्री सेल्सिअस आले, अधिक काय 273.15. ज्यावेळेस याची आपण बेरीज करू त्यावेळेस किती होणार आहे? 293.15 केल्विन एवढं येणार आहे. म्हणून सेल्सिअस मधील तापमान किती येणार आहे? 20 डिग्री सेल्सिअस. आणि केल्विन मधील तापमान किती येणार आहे? 293.15 केल्विन एवढं येणार आहे. ओके, या फॉर्म मध्ये हे तुम्हाला जमलं पाहिजे, काढता आलं पाहिजे. ओके, चला नेक्स्ट बघा. मग आता दुसरे एक गणित या ठिकाणी दिले बघा. आता कोणते तापमान सेल्सिअस व फॅरनहाइट या दोन्ही एककांत समान असेल? कोणतं तापमान? म्हणजेच काय की नॉर्मली आता या ठिकाणी जर विचार केला तर डायरेक्टली याचं उत्तर म्हणजेच काय की सगळं काढत बसू नका, याचं काही एवढं काही गरज नाहीये. तर त्या ठिकाणी बघा कोणतं तापमान म्हणजेच काय की सेल्सिअस मधील व फॅरनहाइट मधील तापमान बघा -40 डिग्री
असताना समान असतील. ओके, आता हे प्रश्न आपल्याला डायरेक्टली विचारला जातो, एवढं आपल्याला त्या ठिकाणी काढण्याची गरज नाहीये, म्हणून त्याला बरोबर काय करा, अंडरलाईन करून ठेवा. ओके, म्हणजेच काय की नॉर्मली सेल्सिअस मधील व फॅरनहाइट मधील तापमान ज्या वेळेस -डिग्री सेल्सिअस तापमान -40 डिग्री असताना काय असणार आहे, समान असणार आहे. ओके, या फॉर्म मध्ये. चला बरोबर काय करा, त्याला अंडरलाईन करून ठेवा. डायरेक्टली हा प्रश्न विचारला जातो, कोणते तापमान सेल्सिअस व फॅरनहाइट या दोन्ही तापमानांना समान असेल, तर त्या ठिकाणी -40 डिग्री असताना ते कसं असणार आहे, समान असणार आहे. ओके, या फॉर्म मध्ये आलं लक्षात. चला नेक्स्ट बघा. मग आता तापमापी, त्याला काय म्हणतो आपण, थर्मामीटर असं म्हणतो. म्हणजेच काय की नॉर्मली तापमान मापण्याचं काय एक एकक म्हणजेच काय की एक उपकरण आहे. ओके, बघा मग नेक्स्ट आहे आता तापमापी, त्यालाच आपण काय म्हणतो, थर्मोमीटर असं म्हणतो. बघा आता घरी कोणाला ताप आला असताना बघा वापरलेली तापमापी तुम्ही पाहिली असेल. म्हणजेच काय की नॉर्मली ती तापमापी कशी असते कशी नाही तुम्ही ती बघितली असेल. बघा त्या तापमापीला वैद्यकीय तापमापी म्हणतात. त्या तापमापीला काय म्हणतो आपण, वैद्यकीय तापमापी असं म्हणतो. म्हणजे आपल्या शरीरात किती उष्णता आहे हे तापण्या म्हणजेच काय हे बघण्यासाठी, तापण्यासाठी नाही, हे बघण्यासाठी त्याचा काय केला जातो, वापर केला जातो. याशिवाय इतर प्रकारच्या तापमापी वेगवेगळ्या मापनासाठी वापरल्या जातात. म्हणजे काय की वेगवेगळ्या प्रकारच्या तापमापी काय आहेत. ओके, मग बघा प्रथम साधारण तापमापीच्या कार्याविषयी माहिती करून घेऊयात. ओके, चला तर मग बघा आकृती 14.4 अ मध्ये एका तापमापीचे चित्र दाखवले आहे. म्हणजेच काय की 14.4 अ मध्ये म्हणजेच काय की एक तापमापी आपल्याला दाखवलेली आहे. मग बघा आता यामध्ये जर विचार जर केला तर तापमापीत एक काचेची बघा अरुंद नळी असते. तापमापीमध्ये काय असते, काचेची अरुंद एक आपल्याला एक नळी पाहायला भेटते. बघा ही नळी आहे. ओके, मग बघा आता यामध्ये असते आणि तिच्या एका टोकाकडे एक फुगा असतो. तिच्या एका टोकाकडे काय पाहायला भेटतो, आपल्याला एक फुगा पाहायला भेटतो या ठिकाणी बघा आहे. मग बघा एका टोकाकडे एक फुगा असतो. बघा नळीत पूर्वी पारा भरलेला असायचा. म्हणजेच काय की आता पूर्वी म्हणजेच काय की तापमान मापण्यासाठी या ठिकाणी जी नळी आहे या नळीमध्ये पूर्वी काय केलं जायचं, या ठिकाणी पारा भरला जायचा. ओके, बघा पारा भरला जायचा. ओके, परंतु पारा आपल्यासाठी हानिकारक असल्याने त्याऐवजी आता अल्कोहोल वापरले जाते. काय वापरले जाते, अल्कोहोल वापरले जाते. परत नंतर बघा नळीची नळीची उरलेली जागा निर्वात असून, म्हणजेच काय की आता नळीचा जर विचार जर केला, या नळीची उरलेली जागा बघा इथून इथपर्यंतची जी काही जागा आहे म्हणजेच काय की निर्वात आहे. म्हणजे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची हवा वगैरे काही नसते. ओके, निर्वात असून कसे त्या ठिकाणी निर्वात आहे. बघा नळीची उरलेली जागा त्या ठिकाणी बघा निर्वात असून नळीचे दुसरे टोक कसे असते, बंद केलेले असते. नळीचे दुसरे टोक कसे असते, त्या ठिकाणी बंद केलेले असते. आणि ज्या वस्तूचे तापमान मोजायचे असते त्या वस्तूच्या संपर्कात तापमापीचा फुगा काही काळ ठेवला जातो. म्हणजेच काय की नॉर्मली त्या ठिकाणी ते फुगा म्हणजेच काय की हा इथला फुगा काय केला जातो, त्या ठिकाणी ठेवला जातो. आणि परत नंतर बघा त्यामुळे त्याचे तापमान वस्तूच्या तापमाना एवढे होते. म्हणजेच काय की नॉर्मली त्यामुळे त्याचे तापमान काय होते, त्या वस्तूच्या तापमाना एवढे होते. आणि वाढलेल्या तापमानामुळे अल्कोहोलचे प्रसरण होते. म्हणजेच काय की नॉर्मली इथे जे काय अल्कोहोल भरलेलं असणार आहे त्या अल्कोहोलचं काय होते, प्रसरण होते. आणि ते काय होते, ते वर वाढते. मग बघा अल्कोहोलचे प्रसरण होते व नळीतील त्याची पातळी काय होते, त्या ठिकाणी वाढते. मग बघा अल्कोहोलच्या प्रसरणाचे गुणधर्म वापरून ओके बघा त्याच्या नळीतील पातळीवरून तापमान जाणून घेता येते. म्हणजे किती तापमान आहे ते तापमान काय करतात आपल्याला जाणून घेता येते. बघा त्याप्रमाणे तापमानाची नळी चिन्हांकित केलेली असते. बघा या ठिकाणी बघा इथं 0 आहे, 10 आहे, 20 आहे, 30 आहे, 40 आहे, 50 आहे, 60 आहे. ओके, ह्या सगळ्या गोष्टी. परत नंतर नेक्स्ट बघा आता दुसरी या ठिकाणी आपल्याला तापमापी दाखवलेली आहे. बघा आकृती 14.4 ब मध्ये वैद्यकीय तापमापी दाखवलेली आहे. म्हणजेच काय की 14.4 ब मध्ये या ठिकाणी बघा इथं जर विचार जर केला तर ओके या ठिकाणी वैद्यकीय तापमापी काय केली आपल्याला दाखवलेली आहे. मग आता वैद्यकीय तापमापीचा जर विचार जर केला तर एका निरोगी मानवी शरीराचे तापमान 37 डिग्री सेल्सिअस असते. त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा. जो कोणी निरोगी माणूस असतो त्याच्या निरोगी माणसाच्या शरीराचं जे काही तापमान असते ते किती असते, 37 डिग्री सेल्सिअस आपल्याला पाहायला भेटते. मग बघा त्यामुळे वैद्यकीय तापमापीत सुमारे
35 डिग्री सेल्सिअस ते 42 डिग्री सेल्सिअस या दरम्यान तापमान मोजता येते। जी काय वैद्यकीय तापमापी असते तिच्यामध्ये 35 डिग्री सेल्सिअस पासून ते 42 डिग्री सेल्सिअस पर्यंत त्या ठिकाणी आपल्याला तापमान मोजता येते। पण आजकाल वैद्यकीय उपयोगासाठी वरील प्रकारच्या तापमापीऐवजी डिजिटल तापमापी वापरली जाते। म्हणजेच काय की नॉर्मली या प्रकारची डिजिटल तापमापी काय केली जाते, वापरली जाते। कधी जर तुम्ही दवाखान्यामध्ये गेलात आणि तुम्हाला ताप आलेला असेल तर याच्यानुसार त्या ठिकाणी ते मापलं जाते। आणि बघा ही आकृती 14.4 मधील क मध्ये दाखवलेली आहे। म्हणजेच काय की या ठिकाणी आपल्याला काय होते पाहायला भेटते, यात तापमान मोजण्यासाठी, यामध्ये तापमान मोजण्यासाठी बघा उष्णतेमुळे होणारे द्रवाचे प्रसरण न वापरता, म्हणजेच काय की नॉर्मली आता ह्या वरच्या दोन तापमापांमध्ये काय बघितलं आपण, म्हणजेच काय की नॉर्मली काहीतरी द्रव वापरला होता। म्हणजेच काय की उष्णतेमुळे त्या द्रवाचं प्रसरण होऊन ते कुठं वर जात होते। पण आता या ठिकाणी प्रसरण न वापरता एक संवेदक, म्हणजेच काय की नॉर्मली एक संवेदक किंवा सेन्सर वापरला जातो। काय वापरला जातो त्या ठिकाणी, सेन्सर वापरला जातो। बघा जो शरीरातून निघणाऱ्या उष्णतेचे व त्यावरून तापमानाचे थेट मापन करतो। म्हणजेच काय की आपल्या शरीरामधून किती उष्णता निघाली, ओके, डायरेक्ट त्याचं थेट काय करतो तो मापन करतो। आणि प्रयोगशाळेत वापरली जाणारी तापमापी वरील आकृती 14.4 अ प्रमाणेच असते, परंतु बघा त्याचा तापमान मोजण्याचा आवाका मोठा असून त्याद्वारे 40 डिग्री सेल्सिअस ते 110 डिग्री सेल्सिअस मधील किंवा त्याहूनही अधिक बघा तापमान त्या ठिकाणी मोजता येते। म्हणजेच काय की नॉर्मली प्रयोगशाळेत वापरली जाणारी तापमापी वरली काय 14.1 अ प्रमाणे असते। म्हणजेच काय की नॉर्मली याप्रमाणे, म्हणजेच काय की ही जी तापमापी याप्रमाणे प्रयोगशाळेमध्ये तापमापी असते। म्हणजे तिचं तापमान आपण कुठून कुठपर्यंत मापू शकतो, म्हणजेच काय की 40 डिग्री सेल्सिअस पासून ते 110 डिग्री सेल्सिअस पर्यंत मापू शकतो आणि त्याहूनही अधिक त्या ठिकाणी मापू शकतो। आणि दिवसभरातील किमान व कमाल तापमानाचे मापन करण्यासाठी एक विशिष्ट प्रकारची तापमापी वापरतात बघा, ज्यास कमाल किंवा किमान तापमापी म्हणतात। आणि आकृती 14.4 ड मध्ये काय केली त्या ठिकाणी ती दाखवलेली आहे। म्हणजेच काय की या ठिकाणी आपल्याला काय होते ती पाहायला भेटते। ओके, कमाल आणि किमान तापमापी काय केली या ठिकाणी दाखवलेली आहे। अशा प्रकारची तापमापी असते आणि त्याच्यावरून आपल्याला रोजच्या रोज दिवसाचं तापमान आपल्याला बघता येते। ओके, या फॉर्ममध्ये चला नेक्स्ट बघा। मग आता इथं जर आपण विचार जर केला तर बघा की एखादी उष्ण वस्तू व थंड वस्तू एकमेकांच्या संपर्कात ठेवली असता, समजा एक थंड वस्तू एक उष्ण वस्तू आहे, ओके, म्हणजे काय एकमेकांच्या संपर्कात ठेवली असता बघा त्या दोन्हीत उष्णतेची देवाणघेवाण होते। त्या दोन्हीमध्ये काय होते त्या ठिकाणी उष्णतेची देवाणघेवाण होते। म्हणजेच काय की नॉर्मली समजा आता या ठिकाणी जर बर्फाचा गोळा आहे आणि तो कशामध्ये ठेवला, का बर्फाचा तुकडा कुठे ठेवला, हवेमध्ये ठेवला, तर बर्फ काय कोणाला घेते, म्हणजेच काय की हवेतील जी काय उष्णता आहे ती कोणाला मिळणार आहे, बर्फाला, आणि बर्फाची उष्णता काय होणार आहे बाहेर निघणार आहे, किंवा बर्फाची उष्णता काय करणार आहे शोषून घेणार आहे। आणि ही क्रिया जोपर्यंत चालते, म्हणजे कधीपर्यंत चालते, जोपर्यंत बाहेरील हवा आणि तो बर्फ याचं तापमान सारखं होत नाही तोपर्यंत ही चालतच राहते। ओके, या फॉर्म मध्ये मग बघा उष्ण वस्तू उष्णता देते, उष्ण वस्तू काय करते, उष्णता देते, तर थंड वस्तू ती उष्णता काय करते, शोषून घेते। म्हणजेच काय की जी काय उष्ण वस्तू आहे ती उष्णता देण्याचं काम करते आणि जी काय थंड वस्तू आहे ती उष्णता शोषण्याचं काम करते। जसं की हवेमध्ये ठेवलेला बर्फाचा तुकडा काय करते, उष्णता म्हणजेच काय की नॉर्मली घेते, तर हवेमध्ये जी काय उष्णता आहे ती उष्णता जास्त आहे तर ती उष्णता काय केली जाते, दिली जाते। परत नंतर नेक्स्ट बघा, त्यामुळे उष्ण वस्तूचे तापमान कमी होते, त्यामुळे काय होते, जी काय उष्ण वस्तू आहे तिचं तापमान काय होते, कमी होते, तर थंड वस्तूचे तापमान त्या ठिकाणी काय होते, वाढते। बघा अर्थात त्या ठिकाणी उष्ण वस्तूतील बघा अणूंची गतीज ऊर्जा कमी होते। जी काय उष्ण वस्तू आहे त्याच्यामध्ये जे काय अणू आहेत त्याची गतीज ऊर्जा कमी होत जाते, तर थंड वस्तूतील अणूंची गतीज ऊर्जा वाढत जाते। आणि बघा एक स्थिती अशी येते की त्यामुळे दोन्ही वस्तूंची सरासरी गतीज ऊर्जा समान होते, म्हणजेच त्यांचे तापमान देखील कसे होते त्या ठिकाणी समान होते। म्हणजे त्यांचं तापमान कसं असणार आहे, सारखंच होणार आहे। ओके, या फॉर्ममध्ये आलं लक्षात। परत नंतर किंवा नॉर्मली आता लक्षात घ्या की जे काय तुमचं तुम्ही पाणी आहे, पाणी काय तुम्ही फ्रीज मध्ये ठेवलेले किंवा नॉर्मली तुम्ही चुलीवरती पाणी ठेवलेले, आता चुलीवर पाणी ठेवलेलं आहे, आता चुलीवरचं पाणी कसं एकदम गरम आहे आणि आजूबाजूचं जे काय वातावरण आहे
तिथलं जी काय उष्णता ती काय कमी आहे, त्यावेळेस त्या ठिकाणी जे चुलीवरचं ठेवलेलं पाणी स्वतःतील उष्णता कोणाला देणार आहे, म्हणजेच काय की वातावरणाला देईल. आणि ही वातावरणाला देण्याची क्रिया कधीपर्यंत चालणार आहे, जोपर्यंत वातावरणाची उष्णता आणि त्या पाण्याची उष्णता कशी होत नाही, सारखी होत नाही, तोपर्यंत ही क्रिया चालतच राहते. मग बघा नेक्स्ट आहे आता विशिष्ट उष्मा किंवा त्याला आपण स्पेसिफिक हीट म्हणतो. आता ही विशिष्ट उष्मा काय आहे काय नाही हे थोडंसं काय करूयात आपण समजावून घेऊयात. मग बघा पदार्थाचा विशिष्ट उष्मा हा एकक वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान 1 अंश वाढवण्यासाठी लागणारी उष्णता असते. म्हणजेच काय की नॉर्मली विशिष्ट उष्मा कशाला म्हणतो कशाला नाही ते बघायचं. आता आपण पाठीमागच बघितलं जे काय 1 कॅलरी पदार्थाचं तापमान वाढवण्यासाठी ओके जेवढी काय उष्णता लागते तिला म्हणजेच काय की 1 डिग्री सेल्सिअस तापमान वाढवण्यासाठी 1 कॅलरी एवढी उष्णता लागते हे आपण बघितले. म्हणजेच बघा पदार्थाचा विशिष्ट उष्मा म्हणजेच काय की नॉर्मली एखाद्या पदार्थाचा विशिष्ट उष्मा हा एकक वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान 1 अंशाने वाढवण्यासाठी लागणारी उष्णता असते. आता मला सांगा समजा माझ्याकडे पाणी आहे आणि परत नंतर एक मधाची वाटी आहे म्हणजेच काय की 2 वाट्या आहेत समजा आणि त्या एका वाटीमध्ये मी पाणी घेतलंय आणि दुसऱ्या वाटीमध्ये काय केले मोहळाचा मध घेतला आणि दोघांना पण मी उष्णता द्यायला काय केली सुरुवात केली. आता मला सांगा दोघांना उष्णता द्यायला सुरुवात केली तर लवकर कोण तापणार आहे, पाणी तापेल. ओके म्हणजेच त्या ठिकाणी आता तिथं जर विचार जर केला तर दोघांची पाण्याची आणि त्या मोहळाच्या मधाची ओके उष्मा बघ काय विशिष्ट उष्मा कशी वेगवेगळी आहे ना ओके कारण की त्याचं तापमान वाढण्यासाठी म्हणजेच काय की वेगवेगळा वेळ लागतोय. यास बघा स्मॉल सी या चिन्हाने दर्शवतात. त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा. जी काय विशिष्ट उष्मा आहे त्याला आपण स्पेसिफिक हीट असं म्हणतो. त्याला काय सी याने काय करतो दाखवतो आणि याचे SI मधील एकक काय आहे या ठिकाणी जूल पर किलोग्रॅम डिग्री सेल्सिअस आहे. काय आहे जूल पर किलोग्रॅम डिग्री सेल्सिअस. व बघा CGS एकक काय बघा कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस आहे. काय आहे त्या ठिकाणी कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस आहे. त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा. ओके जी काय विशिष्ट उष्मा आहे ती विशिष्ट उष्मा सी या चिन्हाने दाखवली जाते. विशिष्ट उष्मा कशाला म्हणतो, एखादा पदार्थ आहे तर एखाद्या पदार्थाचं तापमान 1 डिग्री सेल्सिअस किंवा 1 अंशाने वाढवायचे असेल तर त्याला किती उष्णता लागणार आहे ती विशिष्ट उष्मा म्हणजेच काय ती उष्णता म्हणजे तुला काय म्हणतो आपण विशिष्ट उष्मा असं म्हणतो. आणि ती कशाने सी या अक्षराने दाखवतो. आणि विशिष्ट उष्माचं एकक म्हणजेच काय की नॉर्मली SI पद्धतीने एकक काय जूल पर किलोग्रॅम डिग्री सेल्सिअस आहे आणि CGS मधील एकक काय त्या ठिकाणी कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस आहे. परत नंतर बघा विशिष्ट उष्मा C व वस्तुमान M असलेल्या वस्तूचे तापमान बघा आता या ठिकाणी समजा एखादी वस्तू आहे तर समजा तिची विशिष्ट उष्मा काय आहे C आहे व त्या वस्तूचं वस्तुमान M आहे असल्यास वस्तूचे तापमान TI पासून TF पर्यंत काय करायचे वाढवायचं आहे. आता TI म्हणजेच काय की पहिलं तापमान म्हणजे त्याला आपण इनिशियल टेम्परेचर असं म्हणतो आणि TF म्हणजेच काय की फायनल टेम्परेचर म्हणजेच काय की शेवटचं तापमान असं म्हणतो. वाढवायचे असल्यास त्यास Q ऊर्जा द्यावी लागते. म्हणजेच काय की नॉर्मली Q एवढी ऊर्जा काय करावी लागते त्या ठिकाणी द्यावी लागते. Q हे काय म्हणजेच काय की Q हे अक्षर काय दाखवते त्याला द्यावी लागलेली ऊर्जा. ओके C हे अक्षर काय दाखवते त्याची विशिष्ट उष्मा. आता ही उष्ण बघा वस्तूचे वस्तुमान विशिष्ट उष्मा व तापमान वाढीवर अवलंबून असते. आता ही आपण खालील सूत्राने काय करू शकतो दाखवू शकतो. हे सूत्र बरोबर काय करायचे जशाला तसं लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे Q बरोबर M गुणिले C गुणिले TF मायनस TI. ओके आता या ठिकाणी M काय त्या पदार्थाचं वस्तुमान आहे तिथं लिहून ठेवा वाटल्यास. M काय आहे पदार्थाचं वस्तुमान आहे. C काय आहे विशिष्ट उष्मा आहे म्हणजे स्पेसिफिक हीट आहे आणि TF काय आहे त्याचं फायनल टेम्परेचर म्हणजेच काय की अंतिम तापमान आहे आणि TI काय आहे त्या ठिकाणी इनिशियल टेम्परेचर म्हणजेच काय की नॉर्मली सुरुवातीचं तापमान आहे. ओके चला मग नेक्स्ट बघा आता हे सूत्र बरोबर काय करायचं लक्षात ठेवायचं. मग आता या ठिकाणी जर बघितलं वेगवेगळ्या पदार्थांचा विशिष्ट उष्मा कसा असतो वेगवेगळा असतो. कारण की नॉर्मली जर वेगवेगळ्या पदार्थ जे काय जसं की स्थायू असेल द्रव असेल वायू असेल ओके त्यांना उष्णता दिल्यानंतर त्यांचं म्हणजेच काय की 1 डिग्री अंशानं तापमान वाढवायचं असेल किंवा 1 डिग्री सेल्सिअसनं तापमान वाढवायचं असेल तर त्यांचा विशिष्ट उष्मा कसा असतो वेगवेगळा असतो. पुढील इयत्तांत यांबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत. पुढील तक्त्यात काही वस्तूंचा विशिष्ट उष्मा या ठिकाणी दिलेला आहे. जसं की अल्युमिनियमचा किती आहे 0.21 आहे. अल्कोहोलचा किती आहे 0.
0.58 आहे. परत नंतर सुवर्ण म्हणजे सोने म्हणजेच काय किती 0.03 आहे. हायड्रोजन किती आहे त्या ठिकाणी 3.42 आहे. लोखंडाचा किती 0.11 आहे. तांब्यांचा किती 0.09 आहे. पाराचा किती 0.03 आहे. आणि परत नंतर पाण्याचा किती 1.0 आहे. परत नंतर नेक्स्ट बघा आता कॅलरी मापी. कॅलरी मापीचा जर विचार जर केला आपण पाहिले की वस्तूचे तापमान मोजण्यासाठी तापमापी वापरली जाते. कशाचा वापर केला जातो? तापमापीचा वापर केला जातो. आणि वस्तूतील विशिष्ट उष्णता मोजण्यासाठी कॅलरी मापी हे उपकरण वापरले जाते. कशाचा वापर केला जातो त्या ठिकाणी? बघा वस्तूतील उष्णता मोजण्यासाठी कशाचा वापर केला जातो? कॅलरी मापी या उपकरणाचा वापर केला जातो. आणि या उपकरणाद्वारे एखाद्या रासायनिक किंवा भौतिक प्रक्रियेमध्ये बाहेर पडणाऱ्या किंवा शोषित होणाऱ्या उष्णतेचे मापन आपण करू शकतो. म्हणजेच त्या पदार्थामधून त्या वस्तूमधून किती उष्णता बाहेर पडायली किंवा तिच्यामध्ये किती उष्णता घ्यायली ओके हे मापण्याचं काम या ठिकाणी कॅलरी मापी करते. आकृती 14.5 मध्ये एक कॅलरी मापी दाखवलेली आहे. ओके 14.5 कुठं या ठिकाणी बघा थोडंसं खालचं आपण बघूयात. ओके बघा 14.5 मध्ये एक कॅलरी मापी काय केली दाखवलेली आहे. बघा एक कॅलरी मापी काय केली या ठिकाणी दाखवली. आता कॅलरी मापीचं जर असं आपण निरीक्षण करूयात. आता खाली जर या ठिकाणी जर बघितलं तर ही काय हवेची पोकळी दिसते. बघा आपल्याला ही संपूर्णपणे काय दिसते हवेची पोकळी दिसते. परत नंतर आता हे जे इथं ब्लॅक कलरचं थोडंसं दिसतंय या ठिकाणी हे वाला हे काय त्या ठिकाणी आतील भांडे. परत नंतर या ठिकाणी जे काय एक रॉड्स वगैरे लावलेले त्याला काय म्हणतो आपण उष्णतारोधक कडे लावलेले. परत नंतर आता हे जे आहे बाहेरचं त्याला आपण बाहेरील भांडे असं म्हणतो. आणि वरचं जे काय हे आहे या ठिकाणी थोडंसं ग्रे कलरचं उष्णतारोधक झाकण आहे. परत नंतर तिथून एक आपल्याला तापमापी दिली दिसते. आणि परत नंतर या ठिकाणी ढवळण्याची एक कांडी पण या ठिकाणी आहे. मग बघा आता इथं जर विचार जर केला तर यात एखाद्या थर्मास फ्लास्क प्रमाणे आत व बाहेर अशी दोन भांडी असतात. म्हणजेच काय की नॉर्मली याच्यामध्ये काय केले दोन भांडी दिलेली आहेत. बघा एक काय बघा आतील भांड आहे बघा ह्या ठिकाणी आणि परत नंतर एक काय या ठिकाणी बाहेरचं भांड काय होते पाहायला भेटते. मग बघा नेक्स्ट ज्यामुळे आतील भांड्यात ठेवलेल्या वस्तूंतील उष्णता बघा आतून बाहेर जाऊ शकत नाही व तसेच उष्णता बाहेरून आत येऊ शकत नाही. म्हणजेच काय की नॉर्मली या रचनेमुळे काय झाले बघा की नॉर्मली बाहेरची उष्णता आतमध्ये जाऊ शकत नाही आणि आतली उष्णता कुठे येऊ शकत नाही बाहेर येऊ शकत नाही. मग बघा म्हणजे आतील भांडे व त्यातील वस्तू सभोवतालपासून बघा औष्णिक दृष्ट्या अलिप्त ठेवल्या जातात. कशाला ठेवल्या जातात? त्या अलिप्त ठेवल्या जातात. आणि हे भांडे बघा आता हे भांडे तांब्याचे ओके असते आणि हे भांडे कसे असते त्या ठिकाणी तांब्याचे आपल्याला पाहायला भेटते. परत नंतर यात तापमान मोजण्यासाठी एक तापमापी व द्रव ढवळण्यासाठी एक कांडी बसवलेली असते. म्हणजेच काय की नॉर्मली या ठिकाणी बघा एक तापमापी दिली आहे तापमान मोजण्यासाठी आणि ढवळणीसाठी एक ढवळणी कांडी काय केली दिलेली आहे. आणि हे सगळं उपकरण कशाचं आहे कॅलरी मापीचं आहे. ओके तापमापी आणि कॅलरी मापी ओके याच्यात फरक आहे. हा बरोबर फरक काय करायचा लक्षात ठेवायचा आहे. मग बघा नेक्स्ट आता यामध्ये बघा आता कॅलरी मापीत एका स्थिर तापमानाचे पाणी ठेवलेले असते. जी काय कॅलरी मापी आहे ह्या कॅलरी मापीमध्ये एक स्थिर तापमानाचे काय केले पाणी ठेवलेले असते. म्हणजेच काय की निळ्या कलरचं दिसते ओके ते काय स्थिर तापमानाचं काय ठिकाणी पाणी ठेवलेलं आहे. मग बघा म्हणजे पाण्याचे व आतील भांड्याचे तापमान समान असते. कारण की नॉर्मली बघा आता हे पाणी आहे ओके आता हे संपूर्ण या ठिकाणी जे काय निळ्या कलरचं दिसते आपल्याला काय पाणी आहे आणि परत नंतर हे भांड आहे यांचं तापमान कसं असणार आहे सारखं असेल. कारण की नॉर्मली त्यामध्ये तापमानाची देवाणघेवाण झाली असेल. ओके मग बघा नेक्स्ट त्यात एखादी उष्ण वस्तू टाकल्यास ती वस्तू पाणी व आतील भांडे यांची उष्णतेची देवाणघेवाण होते. म्हणजेच काय की नॉर्मली आता एखादी उष्णतेची काय टाकली वस्तू टाकली आता ह्या पाण्यामध्ये काय टाकलं मी एक लोखंडाचा म्हणजेच काय नॉर्मली तुकडा टाकला. आता लोखंडाचा तुकडा टाकला आणि तो गरम करून टाकला तर मला सांगा आता ह्या लोखंडाच्या तुकड्यातलं तापमान पाण्याला जाणार आहे परत त्याचंच तापमान ह्या तापमापीला जाणार आहे आणि त्याचंच तापमान म्हणजेच काय की नॉर्मली हे आतील भांड्याला जाणार आहे. म्हणजे काय तिघांना हे तापमान काय होणार आहे जाणार आहे. ओके मग बघा आता यामध्ये व त्यामुळे त्याचे तापमान समान होते. त्यामुळे म्हणजेच काय की काही वेळानंतर हा लोखंडाचा तुकडा परत नंतर हे पाणी परत नंतर तापमापी आणि परत नंतर आतील भांड काही वेळानंतर काय होते समान तापमानाचं आपल्याला पाहायला भेटतंय. मग बघा कॅलरी मापीतील आतील भांडे
व त्यातील पदार्थ हे सभोवतालच्या इतर सर्व वस्तुमानांपासून व वातावरणापासून औष्णिक दृष्ट्या कसे अलिप्त ठेवलेले असल्याने उष्ण वस्तूने दिलेली बघा एकूण उष्णता व पाण्याने व कॅलरी मापीने ग्रहण केलेली एकूण उष्णता ही कशी असते, समान असते. म्हणजेच काय की नॉर्मली की जी काय बघा हे वाक्य परत एकदा वाचतो मी की वातावरणापासून हे कसं आहे, अलिप्त आहे. कारण की नॉर्मली बघा बाहेर काय की एक बाहेरील भांड ठेवलेले, त्यामुळं बाहेरची उष्णता आत जात नाही, आतली उष्णता बाहेर येत नाही. म्हणून बघा आता या ठिकाणी काय म्हणताय की असल्याने उष्ण वस्तूने दिलेली एकूण उष्णता. आता उष्ण वस्तू कोणती होती या ठिकाणी, आपण टाकलेला लोखंडाचा जो काही खडा होता किंवा लोखंडाचा तुकडा, ओके, त्याने दिलेली एकूण उष्णता ही कशाच्या बरोबर असणार आहे, व पाण्याने व कॅलरी मापीने ग्रहण केलेली एकूण उष्णता ही कशी असणार आहे, समान असणार आहे. कारण की जे काही इथं लोखंडाचा तुकडा आहे तेच त्याचं तापमान कोणाला भेटलं, तापमापीला भेटलं, आणि त्याचंच तापमान कोणाला भेटलंय, आतील भांड्याला भेटलेलं आहे. ओके, या फॉर्म मध्ये. मग बघा आता याचप्रमाणे आपण कॅलरी मापीत उष्ण वस्तूच्या ऐवजी थंड वस्तू टाकली. आता कॅलरी मापीमध्ये काय टाकली, त्या ठिकाणी पहिल्यांदा आपण उष्ण वस्तू टाकली होती. आता उष्ण वस्तूच्या जागी आपण काय करू, थंड वस्तू टाकू. आता मला सांगा, थंड वस्तू जर या ठिकाणी काय केली, मी टाकली. आता थंड वस्तू टाकल्यानंतर त्या ठिकाणी काय होणार आहे, जे काय कॅलरी मापीचं तापमान म्हणजेच काय की नॉर्मल ह्या पाण्याचं तापमान, परत नंतर या तापमापीचं तापमान कोणाला भेटणार आहे, त्या वस्तूला भेटणार आहे. म्हणजेच ती वस्तू पाण्यातून उष्णता ग्रहण करेल व तिचे तापमान वाढेल. म्हणजेच काय की नॉर्मली तिथे काय करणार आहे, जे काय पाण्याचे तापमान आहे ती काय करेल, ग्रहण करेल आणि तिचे तापमान वाढेल आणि पाण्यातील व कॅलरी मापीतील उष्णता कमी होईल. त्यावेळेस त्या ठिकाणी ही जी कॅलरी मापी आहे म्हणजे तापमापी जी आहे, म्हणजे काय कॅलरी मापी आणि पाणी यांच्यामधलं तापमान काय होईल, त्या ठिकाणी कमी होईल आणि त्याचे तापमान त्या ठिकाणी कमी झालेलं आपल्याला पाहायला भेटेल. मग बघा समजा कॅलरी मापीच्या आतील भांड्यांचे वस्तुमान किती आहे, समजा MC आहे. जे काय आतील भांड जे आहे त्याचं जे काय तापमान आहे, म्हणजे हे जे भांड आहे, ओके, या भांड्याचं तापमान समजा काय असेल, MC असेल. ओके, बघा कॅलरी मापीच्या आतील भांड्याचे तापमान बघा भांड्याचे वस्तुमान काय असेल, MC असेल आणि त्याचं तापमान काय असेल, त्या ठिकाणी TI असेल. म्हणजेच काय की आतील भांड्याचं तापमान काय म्हणतो मी, TI म्हणतो, आणि त्यात भरलेल्या पाण्याचे वस्तुमान जर MW असेल, काय असेल, MW असेल, आणि पाण्याचे तापमान कॅलरी मापीच्या तापमाना एवढेच म्हणजे त्या ठिकाणी TI असेल. म्हणजे काय की नॉर्मली दोघांचंही तापमान त्या ठिकाणी भरलेल्या पाण्याचं तापमान आणि परत नंतर आतील भांड्याचं तापमान कसं असेल, सारखंच असेल, तर त्यात आपण MO ओके वस्तुमान व TO तापमान असलेली वस्तू टाकली. म्हणजेच काय की एक वस्तू काय केली आपण टाकली, म्हणजेच काय की नॉर्मली ओ म्हणजेच काय की एक अशी कोणती तरी एक वस्तू टाकली, तिचं जे काही तापमान आहे, ओके, तिचं तापमान TO आणि परत नंतर त्याचं वस्तुमान MO ओके असेल, तर TO हे TI पेक्षा अधिक असल्यास, समजा TO समजा त्याचं तापमान म्हणजे त्या वस्तूचं तापमान काय असेल या ठिकाणी जास्त असल्यास, म्हणजेच काय की पाण्यापेक्षा, तर त्या ठिकाणी बघा ती वस्तू उष्णता पाण्याला व कॅलरी मापीला देईल. कारण की तिची उष्णता त्या कॅलरी मापीपेक्षा आणि त्याच्या आतील भांड्यापेक्षा कशी जास्त आहे, म्हणून ती उष्णता देईल व लवकरच तिन्ही तापमान काय होतील, त्या ठिकाणी समान आपल्याला झालेले काय होतील पाहायला भेटतील. ओके, या फॉर्म मध्ये. परत नंतर नेक्स्ट बघा या अंतिम तापमानास आपण TF म्हणूया. म्हणजेच काय की नॉर्मली, कारण की इथं जर बघितलं ही वस्तू आपण टाकली होती, ओके, आणि या वस्तूचं तापमान आपण TO धरलं. आता हे तापमान म्हणजे आतील जी काय म्हणजे काय आतील भांड्यांचं तापमान आपण TI म्हणलं होतं आणि परत नंतर कॅलरी मापीचं तापमान आपण TO म्हणजेच काय की हे धरलं होतं. त्यावेळेस म्हणजेच काय की नॉर्मल ही वस्तू या कॅलरी म्हणजे काय तापमापीला उष्णता देणार आहे, परत नंतर त्या ठिकाणी आतील भांड्याला उष्णता देणार आहे, आतील पाण्याला उष्णता देणार आहे. त्यावेळेस त्या ठिकाणी तिघांचे तापमान काही वेळानंतर सारखं होणार आहे आणि ज्यावेळेस सारखं तापमान होईल त्यावेळेस अंतिम तापमान मी काय म्हणतो TF म्हणूया. बघा वस्तूने दिलेली एकूण उष्णता समजा QO असेल, वस्तूने जी काय उष्णता दिलेली आहे ओके तिला आपण QO म्हणू. बघा कारण की उष्णता कशाने दाखवतो आपण, तिला एखाद्या वस्तूला दिलेली ऊर्जा आपण कशाने Q न दाखवतो. बघा ही पाण्याने ग्रहण केलेली उष्णता QW व कॅलरी मापीने ग्रहण केलेली उष्णता मी QC बघा यांच्या बेरजे एवढी असेल आणि हे समीकरण काय असेल या ठिकाणी QO बरोबर काय असेल QW प्लस QC असेल. कारण की नॉर्मली कॅलरी मापीने ग्रहण केलेली उष्णता आणि पाण्याने ग्रहण केलेली उष्णता ओके ह्या दोघांची बेरीज म्हणजे त्या वस्तूने
बाहेर टाकलेली उष्णता एवढं असेल. आणि वर पाहिल्याप्रमाणे QO, QW, QC हे वस्तुमान तापमानातील बदल म्हणजेच डेल्टा टी, काय म्हणतो त्याला आपण, डेल्टा टी, म्हणजेच काय की तापमानात होणारा जो काय बदल आहे. ओके, म्हणजेच काय की सुरुवातीला तापमान वेगळं होतं आणि ती वस्तू टाकल्यानंतर तापमान वेगळं झालं. तर ह्या तापमानातील जे काय बदल आहे ते तापमानातील बदल कशाने दाखवतो आपण, डेल्टा टी न दाखवतो. व पदार्थांचा विशिष्ट उष्मा यांवर अवलंबून असतो. म्हणजेच काय की नॉर्मली बघा QO, QW आणि QC हे वस्तुमान तापमानातील बदल म्हणजेच डेल्टा टी व पदार्थांचा विशिष्ट उष्मा यावर अवलंबून असते. आणि कॅलरी मापीच्या पदार्थाचा, पाण्याचा व गरम वस्तूच्या पदार्थाचा विशिष्ट उष्मा क्रमशः त्या ठिकाणी बघा CC म्हणजेच काय कॅलरी मापीची विशिष्ट उष्मा, म्हणजेच काय की पाण्याची विशिष्ट उष्मा आणि परत नंतर त्या वस्तू, त्याच्यामध्ये जी काय वस्तू टाकली त्याची विशिष्ट उष्मा, या ठिकाणी सूत्र 3 वरून आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. म्हणून या ठिकाणी बघा की आता इथं जर विचार जर केला तर जी काही विशिष्ट उष्मा त्या वस्तूची आहे, ओके, म्हणजेच काय की Q न किती उष्णता दिली हे जर बघायचं असेल तर ते काढण्यासाठी आपल्याला काय सूत्र आहे, MO, परत नंतर डेल्टा TO, परत नंतर CO, म्हणजेच या ठिकाणी त्याच्यामधलं जे काही तापमानात, आता तापमानात होणारा बदल काय असणार आहे या ठिकाणी, T0 - TF असेल फायनल तापमान. कारण की नॉर्मली T0 तापमान कोणाचे, त्याच्यामध्ये टाकलेल्या वस्तूचं तापमान आहे. आता त्याच्यामध्ये टाकलेली वस्तू ही अधिक तापमानाची आहे आणि फायनल तापमान तिघांचं सारखं असणार आहे, त्याच्यामध्ये ते वजा होईल. परत पाण्यानं ग्रहण केलेली उष्णता, आता त्या ठिकाणी MW, परत नंतर डेल्टा TW आणि परत नंतर CW, म्हणजेच काय की नॉर्मली आता TW काय असेल, TF - TI असेल. आणि परत नंतर QC बरोबर MC गुणिले डेल्टा TC गुणिले काय CC. ओके, म्हणजेच काय की डेल्टा TC म्हणजेच काय की नॉर्मली TF मायनस काय असेल TI बरोबर काय असेल त्या ठिकाणी आपल्याला डेल्टा TW आपल्याला पाहायला भेटेल. आणि सूत्र 4 प्रमाणे बघा मग ह्या सगळ्या गोष्टी म्हणजेच काय की सगळ्यांचं तापमान काय होईल, समान होईल. मग या तिघांचंही तापमान समान होणार आहे. म्हणजेच ओके, आता हे सगळे एकमेकांच्या काय असणार आहेत, बरोबर असणार आहेत. ओके, या फॉर्ममध्ये म्हणजेच काय की बरोबर असतील म्हणजे जे काय Q0चं तापमान दोघांच्या तापमानाच्या बेरजे एवढे असतील म्हणजे QW प्लस QCच्या काय असेल त्या ठिकाणी बरोबर असेल. आणि त्यांचेच या ठिकाणी समीकरण काय केले त्या ठिकाणी लिहिलेले आहेत, अधिक आणि परत नंतर हे जे आपण या ठिकाणी आता बघितलेले आहेत हे वाले, आणि परत नंतर हा इथं या ठिकाणचा. ओके, हे बरोबर काय करायचे लक्षात ठेवायचं आहे. म्हणून आता या ठिकाणी सगळे नोटेशन्स तुम्हाला बरोबर लक्षात ठेवायचे आणि ते नोटेशन्स तुम्हाला बरोबर लक्षात ठेवून बरोबर सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. ओके, चला, म्हणजेच काय की नॉर्मली आता Q इथं हे Qचं बरोबर तुम्ही लक्षात ठेवून द्या, तुम्हाला Qचं एखाद्या वेळेस लक्षात राहणार नाही. Q काय त्या ठिकाणी बघा, आता एकूण उष्णता किती त्या ठिकाणी Q0 आहे. ओके, परत नंतर पाण्याने ग्रहण केलेली उष्णता QW, आणि बघा त्या ठिकाणी कॅलरी मापीने ग्रहण केलेली उष्णता कशामध्ये QC म्हणलेला आहे. म्हणजेच काय की नॉर्मली Q म्हणजे उष्णतेचे झालेलं वहन आहे. म्हणजे ते उष्णतेचं वहन झालं म्हणजे कोणाचं वहन झालं, ऊर्जेचं वहन त्या ठिकाणी झालेलं आहे. परत नंतर नेक्स्ट बघा, आता यामध्ये जर बघितलं तर सर्व तापमानांचे व वस्तुमानांचे मापन आपण करू शकतो. तसेच पाण्याचा व कॅलरी मापीचा म्हणजेच त्या ठिकाणी तांब्याचा विशिष्ट उष्मा माहीत असल्यास वस्तूच्या पदार्थांचा विशिष्ट उष्मा सूत्र 5 वरून आपण त्या ठिकाणी काढू शकतो. याबद्दल अधिक खोलात आपण पुढील इयत्तांमध्ये शिकणार आहोत. आता या ठिकाणी हे गणित वगैरे आपल्याला दिलेले आहेत, एक गणित दिले ते आपण गणित आपण सोडवून बघूयात. ओके, आता हे गणित तुम्हाला डायरेक्टली परीक्षेमध्ये जास्त काय तुम्हाला विचारणार नाही, कारण की याच्यावरती गणित तुम्हाला 9वीला असेल, 10वीला असेल, 11वीला, 12वीला गणित याच्यावरती आहेत. म्हणून हे गणित आपण सध्या पुरतं आपण स्किप करूयात, सोडून देऊयात, नंतर समोरचं आपण बघूयात, जेणेकरून हे गणित सध्या तुम्हाला तेवढ्या प्रमाणात समजणार नाही. ओके, तेवढ्या प्रमाणात समजणार नाही, त्यामुळे हे गणित सोडून द्या. 9वीला 10वीला तुम्हाला ते गणित बघायचंच आहे. ओके, या फॉर्ममध्ये चला मग नेक्स्ट बघा, आता उष्णतेचे परिणाम किंवा त्याला आपण इफेक्ट्स ऑफ हीट म्हणतो. आता उष्णतेचे काय काय परिणाम आहेत, काय काय नाही थोडंसं आपण त्या ठिकाणी बघूया. बघा, आपण मागील इयत्तांमध्ये उष्णतेचे पदार्थांवर होणारे 2 परिणाम पाहिले. कोणते कोणते बघितले त्या ठिकाणी? पहिले आकुंचन व प्रसरण. कारण की उष्णता दिली तर काय होणार आहे, प्रसरण होते हे आपल्याला माहिती आहे, आणि उष्णता काढून गेली की त्याचं काय होणार आहे, आकुंचन होते हे आपल्याला माहिती आहे. परत नंतर अवस्थांतर, उष्णता दिली तर काय होणार आहे, स्थायूचं द्रव होईल, द्रव्याचं वायू होईल. ओके, या सगळ्या गोष्टी. आणि या पाठात आपण प्रसरणाविषयी अधिक जाणून घेणार आहोत आणि अवस्थांतराविषयी तुम्ही पुढील इयत्तांमध्ये अधिक माहिती घेणार आहोत. मग आता प्रसरण, त्याला काय म्हणतो आपण, एक्सपान्शन असं म्हणतो. मग बघा,
कोणत्याही पदार्थास उष्णता दिली गेल्यास बघा त्याचे तापमान वाढते आणि तसेच त्याचे प्रसरण होते. म्हणजेच काय की नॉर्मली एखाद्या पदार्थाला उष्णता दिली की त्याचं काय होते, प्रसरण होते. बघा नॉर्मली काय करा की एखाद्या वेळेस जर आता हे एखाद्या तापमान म्हणजे काय एखाद्या पदार्थाला उष्णता दिली त्याचं प्रसरण होते. म्हणजेच काय की नॉर्मली साखर घ्या किंवा तुम्ही पेढा घ्या, एखादा बनवलेला पेढा घ्या आणि पेढ्याला काय तेल तव्यावर ठेवा आणि परत नंतर त्याला काय करा म्हणजेच काय खालून उष्णता द्या. त्यावेळेस त्या पेढ्याचं संपूर्ण काय होणार आहे, पाणी होणार आहे. म्हणजे त्याचं काय झालं, प्रसरण झालं. ओके, या फॉर्ममध्ये बघा कोणत्याही पदार्थात उष्णता दिली गेल्यास त्याचे तापमान वाढते आणि तसेच त्याचे प्रसरण त्या ठिकाणी होते आणि होणारे प्रसरण त्याच्या तापमान वाढीवर अवलंबून असते. म्हणजेच काय की त्याचं तापमान किती वाढतंय त्याच्यावरून त्याचं प्रसरण अवलंबून असते आणि उष्णतेमुळे स्थायू, द्रव, वायू अशा सर्व पदार्थांचे प्रसरण होते. म्हणजेच काय की त्याला उष्णता दिली तर स्थायूचं रूपांतरण कशात होतंय, द्रवामध्ये होतंय आणि द्रवाचं रूपांतरण कशामध्ये होतंय, वायूमध्ये होतंय. ओके, या फॉर्ममध्ये म्हणजेच काय की नॉर्मली त्याला आपण काय म्हणतो, प्रसरण असं म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण, प्रसरण असं म्हणतो. आता सुरुवातीला त्या ठिकाणी आपण बघूया स्थायूंचं प्रसरण, त्याला आपण एक्सपान्शन ऑफ सॉलिड असं म्हणतो. आता एक रेषीय प्रसरण कशाला म्हणतात, कशाला नाही, थोडंसं आपण बघूया. बघा त्यामध्ये पहिले आता एक रेषीय प्रसारण किंवा त्याला काय म्हणतो आपण, लिनियर एक्सपान्शन असं म्हणतो. ओके, आता हे थोडंसं म्हणजेच काय की समजायला थोडंसं किचकट आहे. म्हणजेच काय की नॉर्मली थोडंसं हाय लेवलचं, तरी पण तुम्हाला बरोबर समजलं पाहिजे, याच्यातले क्वेश्चन पडू शकतात. बघा आता स्थायूचे एक रेषीय प्रसरण म्हणजे तापमान वाढीमुळे तार किंवा सळीच्या रूपातील स्थायूच्या लांबीत होणारी वाढ. म्हणजेच काय की नॉर्मली बघा की आता लिनियर प्रसरण एक रेषीय प्रसरण किंवा लिनियर एक्सपान्शन कशाला म्हणतो, एखादा स्थायू आहे आणि त्या ठिकाणी त्याच्या तापमाना वाढीमुळे त्याची तार किंवा सळईच्या रूपातील स्थायूच्या लांबीत होणारी वाढ, त्याला काय म्हणतो आपण, एक रेषीय प्रसरण असं म्हणतो. मग बघा आता एका L1 लांबीच्या सळईचे तापमान T1 पासून T2 पर्यंत वाढवले. एक सळई आहे, समजा या ठिकाणी एक सळई आहे आणि परत नंतर तिला काय म्हणजेच काय की त्याची जी लांबीची आहे मी L1 मानतो आणि तिचं तापमान म्हणजेच काय की T1 पासून मला T2 पर्यंत काय करायचे, वाढवायचे. ओके, मग बघा आता त्या ठिकाणी वाढवल्यास तिची लांबी काय होते, T2 होत, म्हणजेच काय की L2 होते. म्हणजेच काय की पहिल्यांदा तापमान समजा 1 डिग्री सेल्सिअस होतं, आता तिचं फायनल तापमान काय केलं, वाढवलं आणि परत नंतर तिचं तापमान काय केलं, 3 केलं. तर मला सांगा आता तापमान वाढवलं म्हणजे उष्णता वाढणार आहे आणि ते प्रसरण पावणार आहे आणि त्याची लांबी काय होणार आहे, वाढणार आहे आणि तिची नवीन लांबी काय होणार आहे, या ठिकाणी L2 होईल. म्हणजे थोड्या प्रमाणामध्ये ती जी सळई आहे ती सळई काय होणार आहे, लांब होणार आहे. मग बघा आता सळईच्या लांबीतील वाढ ही सळईतील बघा सळईची मूळ लांबी व केलेल्या तापमान वाढीच्या अनुपातात असते. म्हणजे काय की जर जास्त तापमान वाढ केली तर सळईची लांबी जास्त वाढणार आहे, कमी तापमान वाढ केली तर सळईची लांबी कमी वाढणार आहे. म्हणजेच डेल्टा टी बरोबर T2 मायनस T1 म्हणजे लांबीतील बदल खालील प्रमाणे आपल्याला लिहिता येतो. मग बघा लांबीतील बदल हा समचलनात आहे. कोणाला समचलनात आहे, मूळ लांबीला आणि तापमानातील बदलाला. म्हणजेच काय की बघा आता म्हणजे काय लांबीतील बदल काय या ठिकाणी म्हणजेच काय L2 मायनस L1 बघा समचलनात आहे. L1 म्हणजेच काय की त्या पहिली लांबी गुणिले त्याच्यामध्ये तापमानामध्ये झालेला बदल. आता तापमानामध्ये जर जास्त बदल झाला तर त्या ठिकाणी म्हणजेच काय की सळईची लांबी जास्त होणार आहे आणि तापमानामध्ये कमी बदल झाला तर त्यामुळेच काय की सळईची लांबी कमी होणार आहे. ओके, मग बघा आता या ठिकाणी L2 मायनस L1 बरोबर आता या ठिकाणी लॅम्बडा वापरलाय. बघा काय वापरलाय, लॅम्बडा. जे काय तुमचं म्हणजे काय की समचलनाचं चिन्ह आहे त्याच्याबद्दल काय वापरलं, लॅम्बडा गुणिले हे L1 गुणिले डेल्टा टी जसाल तसं. म्हणजेच या ठिकाणी जर विचार जर केला तर बघा आता इथं L2 इकडं कशामध्ये बघा आता इथं जर विचार जर केला तर यामध्ये जे काय बघा L1 इकडं बघा हे डेल्टा जे काय डेल्टा L1 आणि डेल्टा टी जसाल तसं आणि परत नंतर आता हे L2 जसाल तसं ठेवतो इकडे म्हणजे काय L1 कशामध्ये प्लस मायनस मध्ये. ओके, इकडे गेल्यानंतर कशामध्ये जाईल, प्लस मध्ये. म्हणजेच कसं होणार आहे बघा, थोडंसं काय करतो याला मी सॉल्व्ह करून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ओके, बघा आता या ठिकाणी L2 मायनस L1 बरोबर लॅम्बडा गुणिले L1 गुणिले डेल्टा टी. ओके, आता इकडे L1 कशामध्ये, प्लस मध्ये, इकडे गेल्यानंतर मायनस मध्ये. मग बघा L2 बरोबर आता काय होईल या ठिकाणी बघा लॅम्बडा. ओके, किंवा हे L1 अगोदर तिथं L1 परत नंतर प्लस काय होईल लॅम्बडा गुणिले L1 गुणिले डेल्टा टी.
ओके, आता बघा इथं जर विचार जर केला तर हे L1 आहे. ओके, आता इथं L1 आहे आणि ह्याच्यामध्ये पण L1 आहे. दोघांमधून L1 काय करतो मी कॉमन काढतो, म्हणजे L2 बरोबर काय होईल L1 कॉमन काढला. आता इथून L1 बाहेर आला म्हणजे 1 आणि इथं हा प्लस जशाल तसा आणि परत नंतर इथं काय उरला लॅम्बडा डेल्टा टी राहिला. काय राहिला लॅम्बडा डेल्टा टी, म्हणजे आपल्याला काय होतं या ठिकाणी पाहायला भेटते 1 प्लस लॅम्बडा डेल्टा टी. आता येथे लॅम्बडा हा स्थिरांक असून त्यास पदार्थाचा एकरेषीय प्रसरणांक म्हणतात. काय म्हणतात त्याला आपण, म्हणजे काय नॉर्मली पदार्थाचा एकरेषीय प्रसरणांक असं म्हणतो. त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा. ओके, म्हणजे काय की बघा लॅम्बडा हा स्थिरांक असून त्यास पदार्थाचा ओके त्या ठिकाणी बघा पदार्थाचा एकरेषीय प्रसरणांक असं म्हणतात. ओके, या फॉर्म मध्ये आलं लक्षात. चला नेक्स्ट बघा मग बघा वेगवेगळ्या पदार्थांचे प्रसरणांक कसे असतात, वेगवेगळे आपल्याला पाहायला भेटतात. सारखे असतात का, नाही. मग बघा वेगवेगळ्या पदार्थांचे प्रसरणांक त्या ठिकाणी वेगवेगळे असतात. वरील सूत्रावरून दिसून येते की दोन पदार्थांच्या समान लांबीच्या सळ्यांचे तापमान समान बघा परिणामाने वाढवले असता त्यामध्येच काय की डेल्टा टी समान असते आणि ज्या पदार्थाचा प्रसरणांक जास्त तो पदार्थ जास्त प्रसारण पावेल. म्हणजेच काय की प्रसरणांक जेवढा जास्त असतो तेवढा तो जास्त प्रसारण पावतो. म्हणजेच काय की त्याची लांबी जास्त होते आणि त्या पदार्थाच्या सळेची लांबी काय वाढते, जास्त वाढते. आता वरील सूत्रावरून आपण पदार्थाचा प्रसारणांक पुढील प्रमाणे लिहू शकतो. म्हणजेच काय की नॉर्मली लॅम्बडा बरोबर L2 मायनस L1 भागिले काय L1 डेल्टा टी. हे सूत्र बरोबर काय करायचे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे प्रसरणांक हा एकक लांबीच्या सळीचे तापमान एककाने ओके वाढविल्यावर तिच्या लांबीत होणारा बदल दर्शवतो. म्हणजेच काय की तिच्या लांबीमध्ये किती बदल आहे तो दर्शवतो. आणि वरील सूत्रावरून दिसून येते की बघा प्रसरणांकाचे एकक तापमानाच्या एककाच्या व्यस्त म्हणजेच 1 डिग्री सेल्सिअस असते. म्हणजेच काय की नॉर्मली त्या ठिकाणी जेवढं तापमान वाढेल तेवढं काय होणार त्याचा प्रसरणांक वाढणार आहे. आणि खालील तक्त्यात काही प्रसरणांकाचे प्रसरणांक दिलेले आहेत. जसे की बघा तांब्याचा एकरेषीय प्रसरणांक किती आहे 17 आहे. परत नंतर बघा ॲल्युमिनियमचा 23.1 आहे. लोहाचा किती आहे 11.5 आहे. चांदीचा बघा 18 आहे. बघा किती 18. परत नंतर आता या ठिकाणी अल्कोहोलचा किती आहे 1 आहे. पाण्याचा किती आहे 0.2 आहे. मेच काय की पाण्याला तापमान जरासं जरी दिलं तर त्याचा प्रसरणांक वाढणार आहे आणि पाणी तुटणार आहे. ओके, परत नंतर बघा क्लोरोफॉर्म किती 1.3 आहे. परत नंतर त्या ठिकाणी बघा हायड्रोजनचा प्रसरणांक किती 3.6 आहे. परत नंतर त्या ठिकाणी बघा हेलियमचा किती आहे 3.6 आहे. नायट्रोजनचा किती 3.67 आहे आणि सल्फर डायऑक्साईडचा किती 3.90. आता सर्वात जास्त याच्यामध्ये जर बघितलं तर कोणाचा ॲल्युमिनियमचा आहे. म्हणजेच काय की नॉर्मली तुमच्या ज्या काय तारा असतात हे असतात विद्युतच्या त्याच्यामध्ये ॲल्युमिनियम जास्त प्रमाणामध्ये वापरलं जाते. आता या ठिकाणी सोन्याचा दिला नाही पण सोन्याचा प्रसरणांक याच्यापेक्षा जास्त असतो. बघा मग बघा आता एका अर्धा मीटर लांबीच्या स्टीलच्या सळीचे तापमान 60 डिग्री सेल्सिअसने वाढवल्यास किती डिग्री सेल्सिअसने वाढवलं 60 डिग्री सेल्सिअसने वाढवल्यास तिच्या लांबीत किती वाढ होईल. म्हणजेच काय की आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे. मग बघा स्टीलचा एकरेषीय प्रसरणांक किती असेल 0.00013 म्हणजेच काय की 1 डिग्री सेल्सिअस. ओके, मग आता सळीची मूळ लांबी किती या ठिकाणी अर्धा मीटर आहे. अर्धा मीटर. आता 1 मीटर म्हणजे किती या ठिकाणी काय होणार आहे 100 सेंटीमीटर. ओके, 1 मीटर म्हणजे किती 100 सेंटीमीटर किंवा समजा 1 मीटर आहे 1 मीटर. आता याचा अर्ध काय होणार आहे अर्ध म्हणजे 1/2 करतो म्हणजे 0.5 येणार आहे. म्हणजे सळीची मूळ लांबी किती 0.5 मीटर. तापमानातील वाढ किती 60 डिग्री सेल्सिअस आणि लांबीतील वाढ. आता ती लांबीतील वाढ आपल्याला काय करायची काढायची लांबीमध्ये किती वाढ होणार आहे. तर मग आता डायरेक्ट सूत्र आपण वापरूयात डेल्टा एल बरोबर लॅम्बडा गुणिले L1 गुणिले डेल्टा टी. मग आता बघा हे सगळे काय केले बरोबर इथे लिहून घेतले आणि सगळ्यांचं कॅल्क्युलेशन जर केलं तर त्या ठिकाणी 0.000 बघा 39 मीटर. ओके, आणि याला सेंटीमीटर मध्ये आपल्याला काढूता. मग आता सेंटीमीटर मध्ये काढलं तर काय होणार 100 ने त्याला भागावं लागत असतं. बघा 0.00039 भागिले किती 100. आता खालचे 2 शून्य मला काढून टाकायचे तर 0.2 काय होईल या साईडला येईल. म्हणजेच या ठिकाणी काय होईल 0.039 म्हणजे सेंटीमीटर एवढ्या प्रमाणात वाढणार आहे. ओके, या फॉर्म मध्ये. परत नंतर बघा आता स्थायूचे प्रतलीय प्रसरण. आता हे प्रसरण कसं बघितलं आपण लिनियर बघितलं. म्हणजेच काय की रेषीय बघितलं. याचं तापमान वाढलं लांबी काय झाली वाढली.
आता प्रतलीय प्रसरण बघा, आता स्थायूच्या एकरेषीय प्रसरणाप्रमाणे स्थायूच्या पत्र्याचे तापमान वाढवल्यावर त्याचे क्षेत्रफळ काय होते, वाढते. आता इथं काय बघितलं आपण, सळईचा विचार केला, पण माझ्याकडे एक पत्र आहे असा, म्हणजेच काय गोल पत्र आहे किंवा सपाट पत्र आहे. आता त्याचं तापमान वाढवलं तर त्याचा एरिया पण काय होणार आहे, त्याचा वाढणार आहे, क्षेत्रफळ काय होणार आहे, वाढणार आहे. त्याला ठोकून ठोकून आपण मोठं करू शकतो. बघा, यास स्थायूचे प्रतलीय प्रसरण म्हणतात आणि ते खालील सूत्राने काढले जाते. A2 बरोबर, आता कारण की नवीन पत्र्याचं क्षेत्रफळ काढायचं, A2 बरोबर A1 कंसात 1 अधिक या ठिकाणी याला आपण काय म्हणतो, सिग्मा असं म्हणतो. काय म्हणतो, सिग्मा डेल्टा टी. ओके, आता येथे डेल्टा टी हा तापमानातील बदल असून A1 A2 ही पत्र्याची आरंभी व अंतिम क्षेत्रफळ आहेत. आणि या ठिकाणी सिग्मा जर विचार जर केला, सिग्मा हा पदार्थाचा द्विघाती किंवा प्रतलीय प्रसरणांक आहे. काय त्या ठिकाणी, प्रतलीय प्रसरणांक आहे. आता वरती आपण असा लॅम्बडा वापरला होता बघा, ते काय होतं त्या ठिकाणी, एकरेषीय प्रसरणांक होता. काय होता तो, एकरेषीय प्रसरणांक होता. या ठिकाणी लिहिले बघा, एकरेषीय प्रसरणांक होता. आणि लॅम्बडा काय या ठिकाणी, प्रतलीय प्रसरणांक आहे. काय आहे, प्रतलीय प्रसरणांक आपल्याला पाहायला भेटतो. आणि आता बघा, नेक्स्ट आहे स्थायूचे घनीय प्रसरण. ओके, आता घनातील प्रसरण बघा, की त्याला आपण व्हॉल्युमेट्रिक एक्सपान्शन ऑफ सॉलिड असं म्हणतो. बघा, पत्र्याप्रमाणे स्थायूच्या त्रिमितीय तुकड्याला उष्णता दिली असता. आता त्रिमितीय तुकडा आहे म्हणजेच काही नॉर्मली एक गोळा आहे, मेणाचा गोळा आहे. आता मेणाच्या गोळ्याला जर उष्णता दिली तर मला सांगा ते वितळणार आहे. ओके, मग बघा असता त्याची सर्व बाजूने प्रसरण होते आणि त्याचे आकारमान काय होते त्या ठिकाणी, वाढते. किंवा नॉर्मली त्या ठिकाणी म्हणजे ज्यावेळेस आपण त्याच्यामध्ये फुग्यामध्ये हवा भरतो, जशी जशी हवा भरत जाऊ त्याचा आकार काय होतो त्या ठिकाणी, वाढतो. मग बघा, या स्थायूचे घनीय प्रसरण म्हणतात. आणि या वाढीचे सूत्र आपण पुढील प्रमाणे लिहितो. म्हणजे काय बघा, V2 बरोबर V1 कंसात 1 प्लस बीटा डेल्टा टी. आता या ठिकाणी डेल्टा टी ह्या तापमानातील बदल आहे आणि V1 आणि V2 ही बघा स्थायूची अंतिम व आरंभीची आकारमाने आहेत. आणि बीटा ओके हा काय, पदार्थाचा घनीय प्रसरणांक आहे. बीटा काय आहे त्या ठिकाणी, घनीय प्रसरणांक आहे. बघा या ठिकाणी अल्फा, परत नंतर या ठिकाणी सिग्मा आणि परत नंतर त्या ठिकाणी बीटा. ओके, हे बरोबर काय करायचे, लक्षात ठेवायचे आहेत. ओके, या फॉर्म मध्ये. परत नंतर नेक्स्ट बघा, आता यामध्ये बघा कधी कधी आपले जे काही रेल्वेचे रूळ असतात, आता दोन रुळांमध्ये थोड्या प्रमाणामध्ये आपल्याला गॅप पाहायला भेटतो, थोड्या प्रमाणामध्ये. ओके, बघा आता तुम्ही रेल्वेचे रूळ पाहिले आहेत काय, आता ते लांबीच्या लांब का लांबच्या लांब बघा त्या ठिकाणी लांबच्या लांब सलग नसतात, तर काही ठराविक अंतराने त्यात थोडीशी बघा फट ठेवलेली असते, थोड्या प्रमाणामध्ये थोडीशी जागा ठेवलेली असते दोन बोटांची. आता ही का ठेवत असतात, कारण की बघा ज्यावेळेस या रुळांवरून गाडी म्हणजेच काय की रेल्वे जाते त्यावेळेस त्याचं तापमान काय होते, वाढतंय. आता तापमान वाढल्यामुळे मला सांगा त्याचं प्रसरण होणार आहे आणि प्रसरण झाल्यामुळे त्याची लांबी काय होईल, वाढेल. आणि समजा ही जर आपण जागा मोकळी सोडलीच नाही तर त्या ठिकाणी रुळ काय होणार आहेत, जाग्यावरून हलणार आहेत एकमेकांना टिचून आणि त्या ठिकाणी ते रुळ साईडला जाणार आहे, रेल्वेचा ऍक्सिडेंट होणार आहे. मग बघा जाते, म्हणजे तापमानातील बदलाप्रमाणे त्यांची लांबी कमी किंवा जास्त होण्यास वाव असतो. आणि ही फट ठेवली नाही तर उष्णतेने बघा उष्णतेने प्रसरण झालेले रूळ वाकडे तिकडे होतील व अपघात धोक्याचा होण्याचा धोका उद्भवतो. म्हणून त्या ठिकाणी रेल्वेच्या दोन रुळांमध्ये ओके म्हणजेच काय की नॉर्मली दोन रेल्वे लाईन मध्ये त्या ठिकाणी थोडस दोन बोटांचे त्या ठिकाणी अंतर ठेवलं जाते, जेणेकरून म्हणजे काय टेम्परेचर जरी त्या ठिकाणी वाढलं, टेम्परेचर वाढून म्हणजेच काय की त्यांची लांबी काय होते, वाढते. आणि लांबी वाढल्यानंतर ओके ते काय एकमेकांवरती काय होतील, कोलॅप्स होतील किंवा नॉर्मली एकमेकांवरती म्हणजेच काय की आदळतील, म्हणजेच काय की किचतील आणि त्यावेळेस त्या ठिकाणी दूर जातील आणि त्यावेळेस त्या ठिकाणी रेल्वेचा अपघात होऊ शकतो. मग बघा आता नेक्स्ट, रेल्वेच्या रुळांप्रमाणेच प्रसरणामुळे उन्हाळ्यात पुलांची लांबी बघा वाढवण्याची देखील शक्यता असते. म्हणजेच काय की आता जसं रेल्वेचे रुळ असतात तसे मोठमोठाले पूल बांधलेले असतात बघा, आणि त्या पुलांमध्ये मध्ये 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 थोडंसं बघा ज्यावेळेस आपण म्हणजेच काय की मोठमोठाले पूल असतात त्यांच्या मध्ये मध्ये थोडासा गॅप दिलेला असतो. आता गॅप याच्यासाठी दिलेला असतो बघा की डेन्मार्क मधील 18 किलोमीटर लांबीच्या द ग्रेट बेल्ट ब्रिज याची लांबी किती उन्हाळ्यात 4.7 मीटरने वाढते. किती मीटरने वाढते, 4.7 मीटरने वाढते. कारण उन्हाळ्यामध्ये उष्णता जास्त असते, उष्णता जास्त असते त्यामुळे त्याचं प्रसरण होते आणि प्रसरण होऊन म्हणजे 4.7 मीटरने वाढते. म्हणून पुलाच्या रचनेत देखील हे प्रसरण सामावून घेण्यासाठी तरतूद केलेली म्हणजे त्याच्यामध्ये मोकळी जागा सोडलेली आहे. परत नंतर नेक्स्ट आहे द्रवाचे प्रसरण किंवा त्याला आपण काय म्हणतो,
एक्सपान्शन ऑफ लिक्विड असं म्हणतो. ओके, आता एक्सपान्शन ऑफ लिक्विडचा जर विचार जर केला तर बघा, आता द्रवाला ठराविक आकार नसतो. म्हणजेच काय की कोणत्याही प्रकारचं लिक्विड असेल तर त्याला ठराविक शेप आहे का? नाही, कोणत्याही प्रकारचा शेप किंवा आकार त्याला त्या ठिकाणी पाहायला भेटत नाही. तर पण ज्याच्यामध्ये आपण ते पाणी टाकतो किंवा द्रव टाकतो तसा त्याला आकारमान काय होते? प्राप्त होतो. मग बघा, द्रवाला ठराविक आकार नसतो पण त्याला ठराविक आकारमान मात्र असते. म्हणून आपण द्रवाचा घनीय प्रसरणांक वरील सूत्राप्रमाणे लिहू शकतो. म्हणजे V2 बरोबर काय? V1 कंसामध्ये 1 प्लस बीटा डेल्टा टी. ओके, या फॉर्म मध्ये. आता इथं डेल्टा टी काय आहे? तापमानातील बदल. हे बरोबर लक्षात ठेवायचं. डेल्टा टी हे समोर तुम्हाला येणार आहे, म्हणजे 9वी 10वी 11वी 12वीला त्यावेळेस ते बरोबर लक्षात ठेवायचं. म्हणजे होणार म्हणजे काय की डेल्टा आलं की समजायचं इथं काही ना काहीतरी बदलणार आहे. सुरुवातीला वेगळं होतं आणि आता काय आहे? वेगळं आहे. बरं, नंतर बघा, V2 व V1 ही द्रवाची अंतिम व आरंभीची आकारमाने आहेत. म्हणजेच काय की V2 आणि V1 काय? द्रवाची अंतिम आणि परत नंतर आरंभीची आकारमाने आहेत. आणि बीटा हा द्रवांचा ओके प्रसारणांक आहे. हेच आपण आता वरती काय केलं त्या ठिकाणी बघितलेलं आहे. आता इथं जर बघितलं तर बघा, आपल्याला 2 टाक्या दिलेले, त्यांच्यामध्ये काहीतरी द्रव भरलेले आणि त्याला खालून उष्णता दिली. आता उष्णता दिली, पहिल्यांदा त्याचे जे काय मॉलिक्युल्स आहेत बघा, जे काय त्याचे पार्टिकल आहेत किंवा त्याच्या म्हणजे काय छोटे जे काय कण आहेत, म्हणजे काय की अणू काय होते? जवळजवळ होते. पण जशी उष्णता दिली तसं त्यांच्यामध्ये काय झालं? प्रसरण झालं, तर एकमेकांपासून काय झाले? दूर गेले. ओके, या फॉर्ममध्ये. परत नंतर नेक्स्ट आहे आता वायूंचे प्रसरण. ओके, बघा कशाचं पहिल्यांदा आपण बघितलं? म्हणजेच काय की द्रवाचं बघितलं, स्थायूचं आता वायूचं प्रसरण. मग बघा, आता वायूचं प्रसरण त्यालाच काय म्हणतो आपण? एक्सपान्शन ऑफ गॅसेस असं म्हणतो. वायूला ठराविक आकारमानही नसते. म्हणजेच काय की आता जे काय हवा आहे, हवा म्हणजेच काय की एअर, म्हणजेच काय त्याला ठराविक आकारमान असणार आहे का? नाही. मग बघा, वायूला ठराविक आकारमानही नसते. बघा, वायूला उष्णता दिल्यावर त्याचे प्रसरण होते. वायूला ज्यावेळेस आपण उष्णता देतो त्यावेळेस त्याचं काय होते? प्रसरण होते. परंतु वायू एका ठराविक आकाराच्या बाटलीत बंदिस्त केलेला असल्यास ओके त्याचे आकारमान वाढू शकत नाही. त्याचं आकारमान वाढ म्हणजे काय? का ठराविक, आता जी काय बॉटल आहे, एक रिकामी जर बॉटल आपण जर घेतली, रिकामी बॉटल, आणि त्याच्यामध्ये जर बघितलं आपल्याला हवा दिसणार आहे, पण त्याच्यामध्ये हवा काय असणार आहे? त्यामध्ये हवा पाहायला भेटते. ओके, म्हणजेच बघा, वायूला ठराविक आकारमानही नसते आणि वायूला उष्णता दिल्यावर त्याचे प्रसरण होते. म्हणजेच काय की जसं आपण वायूला उष्णता देतो त्याचं प्रसरण होणार आहे. परंतु वायू एका ठराविक आकाराच्या बाटलीत बंदिस्त केल्यास बघा असल्यास त्याचे आकारमान वाढू शकत नाही व दाब वाढतो. आणि त्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण बॉटल काय करतो? दाबतो, त्यावेळेस त्याच्यामध्ये दाब काय होतो? वाढतो. किंवा नॉर्मली एखाद्या फुग्यामध्ये किंवा बलूनमध्ये आपण हवा जर भरली आणि त्याला काय केलं? आपण दाबलं तर त्या ठिकाणी त्याचा आतमध्येच काय की त्या ठिकाणी दाब काय होतो? वाढतो. जसंच काय केलं या ठिकाणी आकृती 14.7 मध्ये काय केलं त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. जी काही 14.7 ही आकृती आपण या ठिकाणी पाहू शकतो. बघा, आता घनता कशाला म्हणतो आपण? वस्तुमान व आकारमान या सूत्रानुसार बंदिस्त बाटलीतील वायूंचे तापमान वाढवल्यावर त्याच्या घनतेवर काय परिणाम होईल? म्हणजेच काय की नॉर्मली घनता काय होईल? थोडीशी विरळ होणार आहे, घनता तेवढी राहणार नाही. ओके, म्हणजेच काय की बघा, आणि बाटली बंदिस्त नसल्यास, समजा बाटली जर बंदिस्त नसेल, त्यात एक बघा सरकणारा बघा गट्ट्या बसवलेला असल्यास बघा वायूच्या घनतेवर काय परिणाम होईल? म्हणजेच काय की वायूची घनता काय होणार आहे? त्या ठिकाणी कमी होणार आहे. ओके, त्यामुळे दाब स्थिर ठेवून वायूचे प्रसरण मोजले जाते. म्हणजेच काय की कोणत्याही वायूचं प्रसरण मोजायचं असेल तर त्या ठिकाणी दाब स्थिर ठेवला जातो. त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा. ओके, यामध्ये जो काय दाब आहे म्हणजेच काय की दाब स्थिर ठेवून त्या ठिकाणी काय केला जातो? वायूचं प्रसरण मोजलं जाते. परत नंतर नेक्स्ट बघा अशी प्रसरणांक ओके बघा अशा प्रसरणांका स्थिर दाब ओके प्रसरणांक म्हणतात. काय म्हणतो त्याला आपण? स्थिर दाब प्रसरणांक असं म्हणतो. आणि तो खालील सूत्राने काय केला जातो? दाखवला जातो. कशाचा? वायूचा प्रसरणांक V2 बरोबर V1 कंसामध्ये काय 1 प्लस बीटा डेल्टा टी. ओके, मग आता या ठिकाणी डेल्टा टी हा तापमानातील बदल आहे. V2 आणि V1 ही वायूची समान दाबावरील बघा अंतिम व आरंभीची आकारमाने आहेत. आणि परत नंतर बीटा हा वायूचा स्थिर दाब प्रसरणांक आहे. ओके, या फॉर्म मध्ये आलं लक्षात? या ठिकाणी हेच काय की संपूर्णपणे आपला चॅप्टर काय झाला? संपलेला. आता खाली एक सेंटेन्स आहे बघा. ओके, ते सेंटेन्स काय बघा? वायूस उष्णता दिल्यास त्याची घनता कमी होते. म्हणजेच काय की ज्यावेळेस आपण वायूला उष्णता देतो त्यावेळेस त्याची घनता काय होते? कमी होते. याचा उपयोग ओके चित्र 14.1 मधील कुठल्या चित्रात दिसतो? ओके, आता 14.1 मध्ये ओपन करायचं. ओके, 14.1 एकदम वरचा असेल बघा.
दिसतंय का? 14.1 हे किती आहे? 14.3, 14.2, 14.1. ओके. आता वायूला उष्णता दिली असता त्याचं काय होते? प्रसरण होते. म्हणजे आकृती क्रमांक 4 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं बघा. ओके. कारण की इथं वायू आहे, नुसता हवा आहे ना, आणि हवेमध्ये इथं काय तिथं आग लावली आहे बघा. तर त्या ठिकाणी त्याचं काय होणार आहे? प्रसरण होणार आहे. आणि प्रसरण झाल्यानंतर वायूची घनता काय होणार आहे? त्या ठिकाणी कमी होणार आहे. ओके. या ठिकाणी आपला संपूर्ण चॅप्टर काय झालाय? संपलेला आहे. ओके. चला मग आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट चॅप्टर काय करणार आहोत? सुरू करणार आहोत. आणि समोरचा चॅप्टर कोणता आहे मग या ठिकाणी? बघा, ध्वनी. ओके. या फॉर्ममध्ये. चला.